वाटेल, प्लेइंग 11 मध्ये कोण असेल, ही सर्व चर्चा इथून मात्र डेफिनेटली केली जाणार आहे. एका बाजूला भिवंडीचा सुपर डुपर स्टार अर्थातच विवेक शेलार पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला अर्थातच कलिंग एक्सप्रेस या नावाने सुद्धा संबोधला जाणारा हा खेळाडू विवेक शेलार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी त्याच वेळेला मयूर वाघमारे आणि वीर दमदार आमदार प्रीमियर लीग हे एक वेगळं सूत्र राहिलंय. गतवर्षी करण अंबाला सोबत खेळत असताना लगातारच्या 2 चेंडूंवरती झालेले ते 2 सेलिब्रेशन, 2 अपील हे संपूर्ण भारतभर चर्चेत राहिले. त्याचे रील्स अजूनही व्हायरल होताना पाहायला मिळतात. इतकी सेन्सेशनल ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर उभी राहिलेली पाहायला मिळते. मैदानामध्ये 2 दिग्गज बॅटर तयार झालेले आहेत. प्रिन्स ऑफ तारकेश्वर जगत सरकार आणि त्याच्या बरोबरीने खेळण्यासाठी प्रिन्स ऑफ दुर्गापूर सरोज प्रामाणिक. स्ट्रॅटेजीज बनवण्यात आल्यात, मास्टर प्लॅन रेडी आहे. काहींनी षडयंत्र रचले, काही जणांनी कटुनीती वापरली, कारण प्रत्येकाला ही ट्रॉफी मानाचं विजेतेपद डेफिनेटली जिंकायचे आहे. संपूर्ण भारताचं ज्या स्पर्धेवरती लक्ष लागून राहिले अशी ही मानाची अभिमानाची स्पर्धा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. तर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजराने या मॅचला आपण सुरुवात करूयात. एक अभूतपूर्व स्पर्धा आपल्या सर्वांसमोर उभी राहिली आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग प्रेक्षणीय सामना, रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध बेस्ट ऑफ महाराष्ट्र अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुमित पत्रे हाही खेळाडू निरीक्षण आहे, त्यातल्या त्यात पंकज यादव याही खेळाडूशी चर्चा होईल, कारण अलिबाग मध्ये आपण सध्या खेळताना आपल्याला पाहायला मिळतात ते सगळेच खेळाडू. अनेक पोस्टर घेऊन प्रेक्षक आलेले आहेत आणि त्यामुळे चर्चा या क्रिकेटच्या स्पर्धेची. फॅन फॉलोअर्स प्रत्येक खेळाडूचा आहे. पवन केने सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. A1 पवन. आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही अनुभवाल तर रायगडचा हार्दिक पंड्या, विश्वजित ठाकूर. पहिली जी मॅच झाली होती भारत विरुद्ध पाकिस्तान शारजा स्टेडियम मध्ये, त्या स्टेडियम मध्ये त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता या खेळाडूने. जुन्नर प्रीमियर लीग सगळेच्या सगळे पारितोषिक जिंकले होते विश्वजित ठाकूरने. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली विश्वजित ठाकूरने. परंतु समोर देखील सरोज प्रामाणिक आहे, ज्याच्यावर नजरा असतात. दुर्गापूर म्हटल्यानंतर एक मोठा हब आहे वेस्ट बेंगॉल मध्ये, स्टील प्लांट सिटी. आणि तिथून आलेला हा खेळाडू, एका बाजूला तारकेश्वरचा प्रिन्स जगन्नाथ सरकार, जगत सरकार. अरे पहा प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. पहिल्या ओव्हरची आता तयारी होईल. नवी मुंबईच्या दारावे गावचा खेळाडू नवी मुंबई एक्सप्रेस विकी भोईर च्या हातामध्ये सध्या तरी बॉल दिसतोय. पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात. तयार आता पहिला बॉल आता टाकला जाईल विकी भोईर कडून. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय सरोज सुपरस्टार खेळाडू आहे आणि त्याला पाहण्यासाठी हा अलोट जनसमुदाय आपण अनुभवतोय. मॅचला होईल सुरुवात. पहिलाच चेंडू, विकीचा हा पहिला चेंडू. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आत. सुरुवात सावध केली आहे, कन्सिस्टन्सी मॅटर करते आणि त्या दिशेने वाटचाल सुद्धा आपण पाहतोय. पहिली गेंद बरोबर पहिला सिंगल, पहिलाच बॉल दिशा दिली आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल कंप्लीट केली आहे. बल्ले के बीचों बीच इस बार गेंद का संपर्क वहां से सिंगल बटोरा है बल्लेबाज सरोज प्रामाणिक ने. त्याचं कारण आहे रेस्ट ऑफ इंडिया खेळते, सगळ्या स्तरावरचे प्रेक्षक आनंद घेत आहेत. गर्व आहे मराठी भाषेचा. महाराष्ट्र स्पर्धा आहे, परंतु ही स्पर्धा प्रत्येक भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे, हा प्रामाणिक प्रयत्न आयोजकांचा. पहिली गेंद पर वो सिंगल रन. स्ट्राइक एंड वरती जगन्नाथ सरकार आपल्याला पाहायला मिळतोय. ISPL मधील अर्थातच सर्वाधिक महागडी कार
पॉर्शे कार विजेतेपद प्राप्त करणारा खेळाडू वेस्ट बंगालला बिलॉंग करत असताना त्याचा हा खेळ नेहमीच प्रभावी राहिलाय आणि यावेळेला मात्र सन्मानपूर्वक खेळपट्टीचा अंदाज घेत असताना सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. दूसरी गेंद पर बैकफुट पर जाकर हल्के हाथों से पंच किया, सिंगल बटोरा है बल्लेबाज जगत सरकार ने. धीमी गेंद का प्रयास था विकी भोईर द्वारा. यावेळेला फुलर लाईनची डिलिव्हरी बॅट इन्व्हॉल्व आहे आणि म्हणूनच का होईना पंच इंटरेस्टेड नव्हते. कमालीची गोलंदाजी, टो क्रशिंग गोलंदाजी. वारंवार जर हे चेंडू टाकले ना तरी सुद्धा सरोजकडे याचं उत्तर नसेल. एक्सप्रेस बॉल विकी भोईर का, ये देखिए आगे रखने का प्रयास था, जड़ में रखने का प्रयास, इनसाइड एज लेते हुए गेंद पीछे पैर पर टकराई और यहां से वो सिंगल बटोरा है बल्लेबाज सरोज प्रामाणिक ने. रन संख्या स्कोर बोर्ड पर अब तक 3. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आत आहे. यावेळेला बघा पुन्हा एकदा फुलर लाईनची डिलिव्हरी, पॉवर प्लेचा वापर इथून केला गेला, ऑन साइडच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. निकाल दिया लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. जगत सरकार का यह पहला चौका इस पारी का. कमबॅक करण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र थेट पाठवलाय काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम 6. होली है कडक 6. बॉटम मॅन इन ऍक्शन. अरे का फटका पा टाइमिंग प्रॉपर. बॉल हवाई सफर करतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बल्ले के बीचों बीच इस बार ये बल्ले की गर्जन. रन मिलेंगे आधा दर्जन. बल्लेबाज जगत सरकार के बल्ले से ये 6 रन. रन संख्या 13 रन. बघा इथून मात्र विनंती केली जाईल, जे प्रेक्षक साइड स्क्रीनच्या समोर आहेत ना कृपया आपण बसा. विनंती असणार आहे साइड स्क्रीन समोर, दोन्ही साइड स्क्रीन. एक्सट्रीमली सॉरी जगत सरकार, लेकिन जो कंडीशन है अभी उस कंडीशन में आपको खेलना पड़ेगा क्योंकि काफी भारी तादाद में दर्शक है. उसके लिए जरूर हम क्षमा चाहेंगे, लेकिन कुछ खिलाड़ी मोबाइल का इस्तेमाल ना करें. जो दर्शक वहां पर है फ्लैश लाइट ना जलाए. लक्ष द्या, स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत कृपा करून आपण मुवमेंट तरी करू नका, स्तब्ध उभे राहा. फलंदाजाला त्या ठिकाणी त्रास होतोय आपल्या हालचालींच्यामुळे आणि स्तब्ध उभे राहा आणि मोबाईलचे फ्लॅश लाईट वगैरे ऑन करू नका प्लीज. बस स्ट्राईक एंड वरती असणारा खेळाडू महाराष्ट्र क्रिकेट तो ज्याने चांगल्या पद्धतीने अनुभवलाय, मग तो इंडिया कपचं विजेतेपद असू देत किंवा नजीब मुल्ला ट्रॉफी मध्ये बेस्ट प्लेयर अर्थातच बॅट्समन म्हणून ज्याला संबोधलं गेलं असा खेळाडू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या स्पर्धा महाराष्ट्र विरुद्ध खेळत असताना त्याने डेफिनेटली केलाय. खोल के रखा था इस बार इस गेंद पर. वो पकड़ के ऑपरेट गेंदबाजी, लेफ्टी बैटर के लिए लेग कटर. वो दायरा बदलते हुए गेंद सीधे विकेट कीपर के दस्ताने में चली गई. और ये देखिए स्टार कास्ट इस रेस्ट ऑफ इंडिया की. अभिषेक कुमार दलहोर, करण अंबाला, पीकू पॉल, रवि बनारस, संस्कार ध्यानी, संजू कनौजिया, सुपर संजू इन एक्शन, रवि पाल्दी, राजू पाल्दी माफ कीजिए, इन एक्शन होंगे अनुराग सारशर. ये सभी खिलाड़ी खेलते आपको नजर आएंगे इस मुकाबले में. आरशुक खान यूपी बिजनौर के खिलाड़ी. और अब गेंदबाजी पर सेकेंड ओवर में गेंदबाज आशीष मेहरुल. बघा आशिष मेहरुल मैदानाच्या आत गोलंदाजीसाठी आलाय. महाराष्ट्रभर क्रिकेट ज्याने गाजवलंय आणि आता मात्र संपूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्याला प्रतिनिधित्व करत असताना त्याचा क्लास, त्याची गोलंदाजी, त्याची टेम्परामेंट त्याने खऱ्या अर्थाने कौतुकास्पद करून दाखवलेलं आपण पाहतोय. यावेळेला पॉवर प्लेचं दुसरं शतक हाताळण्याची जबाबदारी मिळाली आहे आणि त्या जबाबदारीचा स्वीकार करत असताना स्ट्राईक एंड वरती सरोज असणार आहे. सरोज
एक चांगला ऍटिट्यूड, चांगला अप्रोच आणि एक चांगला कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे बघितलं गेलंय, आणि आता मात्र त्याच्या विरुद्ध ही रायव्हलरी बघणं प्रत्येकाला लाभदायी असणार आहे. यावेळेला फुल टॉस प्रकारचा चेंडू, मोठा फटका, चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. वेलकम 6 फॉर सरोज. फुल टॉस गेंद थी, सही नसीहत इस बार सरोज प्रामाणिक, कैप्टन ऑफ रेस्ट ऑफ इंडिया. बल्लेबाज ये देखिए पाले में गेंद थी, फोर्स किया, लॉन्ग ऑन के ऊपर से उछाल दिया इस गेंद को और बिल्कुल गेंद को भेज दिया लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए. बढ़िया टाइमिंग के साथ पहला सिक्सर इस दूसरे ओव्हर का. पॉवर जनरेट केली जाते. यावेळेला आश्चर्यचकित करणारा शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडूची सांगता, एक डाव तुझा दुसरा डाव माझा. गेंद को पिच कराना होगा आशीष मेहरुल को. हालांकि पहली गेंद पर वो लंबा छक्का उड़ा है, उसके बाद वो कमबैक नजर आया आशीष मेहरुल का. और इसी गेंदबाजी के लिए जाने जाते रिवर्स का ये स्ट्रोक का चयन था, लेकिन नाकामयाब. यावेळेला बघा पुन्हा एकदा तीच लाईन, तीच लेंथ, फलंदाजाची तीच दशा सुद्धा पाहायला मिळाली. बॅक टू बॅक ऑप्शनच्या बाहेर, आर्क पासून, बॅटिंग स्लॉट पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत. आशिष मेहरुल यावेळेला मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय. पुनच्च हरिओम म्हणालाय. लगातारचे 3 चेंडू इथून मात्र डॉट घेत आहेत. आशीष मेहरुल, लेग ब्रेक गेंद, पिछली गेंद, ये गेंद देखिए थोड़ा सा अंदर घुमाओ, कट करने का प्रयास, पोजीशन में बिल्कुल नहीं थे, अपने आप से खुद से नाराज यहां पर नजर आए बल्लेबाज सरोज प्रामाणिक. क्या टेलीकास्ट यहां पर हो रहा है टेनिस क्रिकेट .in द्वारा. चेहरे के एक्सप्रेशंस यहां पर देखिए सरोज प्रामाणिक के. रन संख्या 19. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला सरोज आधीच रेडी होता. पिक्चर बनवला गेला कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेला मात्र कौतुकास्पद, कडकडीत, कमालीचा, करामती षटकार. बढ़िया स्ट्रोक, थोड़ा सा अंदर गए इस बार सरोज प्रामाणिक. विट मिली, जगह मिली और भेज दिया गेंद को कवच बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. बढ़िया बल्लेबाजी. पुन्हा एकदा कमबॅक करणारी गोलंदाजी, व्हरायटी, व्हेरिएशन याचा संमिश्र खेळ आहे. यावेळेला सरोजने सुद्धा या चेंडूला सन्मान दिला. शेवटचा चेंडू होता, त्यामुळे स्ट्राइक स्वतःकडे ठेवायचे ही मेंटॅलिटी दाखवली आहे. 13 रन पिछले ओवर से. आशीष मेहरुल, वो 3 बिंदी गेंदे, वो दबाव वहां पर जरूर बनाया था आशीष मेहरुल ने, लेकिन उसके बावजूद वो कवच के ऊपर से छक्का जड़ा और उसके बाद वो सिंगल. स्ट्राइक रखेंगे सरोज प्रामाणिक. 15 रनों की पारी. ये देखिए वो एक्शन रिप्ले, जो अपील वहां पर हुई थी विकी भोईर द्वारा, लेकिन उसके बाद अगर देखा जाए वो जलवा बल्लेबाजी में नजर आया. येताच बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे, वेगवान गोलंदाजी म्हटलं की दुसरं नाव म्हणजे विवेक शेलार. असा एक खेळाडू जो सातत्यपूर्ण लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट हा सातत्याने खेळत राहतो. व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून म्हटल्यावरती हँडसम, स्टायलिश क्रिकेटपटू म्हणून ज्याची ओळख यावेळेला डेफिनेटली पाहायला मिळते. 30रं षटक हाताळत असताना पाहायला मिळणार आहे. एंड बदलला गेलाय, रणनीती बदलली गेली आहे. इथून मात्र सरोज मैदानाच्या आत खेळत असताना क्रीजच्या आधीच उभा राहिलाय. रसिक माळवा प्रेक्षकांची तोबा गर्दी, संपूर्ण स्टँड सज्ज झालेले आपण पाहतोय. हे ते फ्लड लाईट्स, आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टँडर्ड दाखवणारी ही स्पर्धा. कौतुक करावं लागणार आहे आपल्याला कालिदास डेकोरेटर्स यांचं सुद्धा, ज्यांनी इतकी भव्य दिव्यता या मैदानाला अक्षरशः सजवलेलं पाहायला मिळते. 26 विदाउट लॉस. विवेक शेलार करेंगे अब गेंदबाजी. ऑस्ट्रेलियन खिलाड़ियों के खिलाफ वो नेट्स पे गेंदबाजी भी करते नजर आए पिछले सीजन में. पहली गेंद विवेक शेलार की. बघा यावेळेला वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता आणि त्यातच पहिल्या चेंडूवरती इथे मात्र ब्लफ केला गेलाय. कमालीची गोलंदाजी. ये गति में परिवर्तन थी. पहली गेंद
हालांकि वो लेग ब्रेक अच्छा डालते, काफी तेज गेंदबाजी के लिए जाने जाते, लेकिन पहली गेंद ये स्टॉक बॉल का इस्तेमाल किया विवेक शेलार ने, फिंगर को रोल किया और उंगलियों को फेरते हुए सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों में, हाथ में। फरदीन काजी एज ए विकेट कीपर यहां पर काम निभाते हुए यावेळेला मात्र ठोकलाय मिडल ऑफ द बॅट, उंच फटका, आसमानी बुलंदी, टोले जंग षटकार. अंटे अंटे रजत मुंडे को रास आ रही है इनकी ये अंपायरिंग. स्माइल देखिए रजत मुंडे के चेहरे पर, लेकिन ये गेंद स्लॉट में गेंद थी, पाले में गेंद थी, पार्किंग प्लॉट में नजर आई. हालांकि परिवर्तन के तौर पर इस बार तेज रखा था, जड़ में रखा था, और वो एप्रिसिएशन देखिए विवेक शेलार भी वो एप्रिसिएट करते हुए इस छक्के को. सरोज प्रमाणिक के बदले से लगता हुआ ये तीसरा छक्का. 10 गेंदों में 21 रनों की पारी, रन संख्या 32, 32 विदाउट लॉस. आरजे दिल्ली धमाका, रेस्ट ऑफ इंडिया. कमालीचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. सर्वोच्च बॅटमधून आता मात्र मोठे फटके यायला सुरुवात झाली आहे. चला त्यात आणखीन एकदा, पुन्हा एकदा चेंडू हवेत गेलाय, नेटवर्क सुद्धा गेलं असावं अशा पद्धतीचा चेंडू उंच गेलाय. सीमा गलत गेंदबाजी विवेक शेलार की. फुल टॉस गेंद थी सरोज प्रमाणिक के खिलाफ. इस लेंथ पर, इस हाइट पर आप गेंदबाजी नहीं कर सकते. बिल्कुल पाले में गेंद थी, दोनों हाथों से तोहफा कबूल किया और कह दिया ये ऐलान है, ऐलान जंग यहां पर चलती हुई, छिड़ती हुई दोनों टीमों के बीच में. रेस्ट ऑफ इंडिया वर्सेस बेस्ट ऑफ महाराष्ट्र. फुल टॉस गेंद को मिड विकेट सीमा रेखा पार भेज दिया इस बार सरोज प्रमाणिक ने. 27 रनों की पारी, रन संख्या 38, 38. सरोज प्रामाणिक शो स्टार्ट नाउ. नाही बघा ना, इथून सरोज पूर्णपणे रेडी होता. जणू काही हा चेंडू कुठल्या दिशेने येणार हे त्याला माहिती होतं, हे भाकीत झालं होतं. कमालीचं क्रिकेट सातत्यपूर्ण खेळलं जातंय. इथून मात्र विवेकला कमबॅक करावं लागणार आहे. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, सरप्राईज दिला गेलाय. इथून मात्र लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. फील्ड केली जाईल, फेक केली जाईल, तोपर्यंत मात्र ही एक धाव पूर्ण होईल. बिल्कुल आकाश, ये परिवर्तन के तौर पर धीमा रखा था इस गेंद को और बल्ले के बिल्कुल निचले हिस्से से लगी थी, टो एंड से लगी थी ये गेंद. बल्ले पर वो संपर्क अच्छा नहीं रहा, उसके चलते एक सिंगल बटोरा. अब बल्लेबाजी के लिए जगत सरकार. विक्की भोयर के खिलाफ वो छक्का लगा चुके, चौका लगा चुके डाउन द ग्राउंड जगत सरकार. पोर्श 911 ये कार जीती है इस बार ISPL के सीजन 3 में, वो लाल भाई कॉन्ट्रैक्टर स्टेडियम सूरत में. और तब से सुर्खियों में नजर आ रहे बल्लेबाज जगत सरकार. 39 विदाउट लॉस. पहिल्या विकेटची पार्टनरशिप अभूतपूर्व राहिलेली आपण अनुभवतोय. यावेळेला मात्र बाउन्सर चेंडूचा वापर जरूर केलाय आणि सेलिब्रेशन, बॅटची लीडिंग एज सुद्धा पाहायला मिळाली. तिखट तेज तर्रार मारा. इथून मात्र फलंदाज सरकार बैक टू द पेविलियन. पटकी हुई गेंद थी, शॉर्ट बाउंसर का इस्तेमाल किया इस बार. ये देखिए कटर का इस्तेमाल था बिल्कुल, और बल्ले के ऊपर लगती हुई पकड़कर ये ऑफ ब्रेक का प्रयास था, लेकिन वो उछाल नजर आया इस गेंद पर. सेलिब्रेशन देखिए, क्योंकि पता था जैसे स्ट्राइक का रोटेशन हुआ और वो स्टॉक बॉल जो पकड़कर ऑफ ब्रेक गेंदबाजी करते हमेशा से विवेक शेलार लेफ्ट हैंडेड बल्लेबाज के लिए. ये अच्छी गेंद थी उनकी, टिप्पा खाती थोड़ी सी बाहर, ये गेंद मुड़ी और बल्ले का ऊपरी सिरा लेकर सीधे विकेट कीपर के दस्तानों में. 39 लॉस ऑफ 1 विकेट. पहला झटका यहां पर लगता हुआ टीम आरजे दिल्ली धमाका रेस्ट ऑफ इंडिया को. और इसी रन रेट के साथ अगर बल्लेबाजी होगी, प्रोजेक्टेड स्कोर देखिए 111 111 रन यहां पर बनेंगे. नाही बघा ना, महाराष्ट्राच्या मैदानातून इंटरनॅशनल नेट्स पर्यंत गेलेला हा प्रवास, विवेक शेलारचा हा प्रवास खऱ्या अर्थानं अविस्मरणीय आहे.
भन्नाट गोलंदाजी. कमबॅक पुन्हा एकदा केलं गेलंय. संजू कनोजिया मैदानाच्या आत आलाय. सन्मानपूर्वक चेंडू खेळून काढलाय. षटक क्रमांक 3 इथून मात्र समाप्त होईल. 3 षटकांच्या सांगती अखेरीस 40 धावा, 1 फलंदाज बाद. दिल्ली के खिलाड़ी सुपर संजू बैकफुट पर गए. संजू कनोजिया स्ट्रोक के लिए जगह बनाई, पंच किया, शॉर्ट कवर से गेंद को निकाला, वहां से 1 रन अपने स्कोर बोर्ड में दर्शाते हुए रन संख्या स्कोर बोर्ड पर अब तक 40-40, लॉस ऑफ 1 विकेट. आरजे दिल्ली धमाका, रेस्ट ऑफ इंडिया. 8 ओवर का यह मुकाबला. इस मुकाबले में आपको वो चैलेंज ओवर नजर नहीं आएगा. वो 4 गेंदबाजों का इस्तेमाल करना होगा. आरजे दिल्ली धमाका के खिलाफ बेस्ट ऑफ महाराष्ट्र. गेंदबाजी में अब तब्दीली आपको नजर आएगी और गेंदबाजी के लिए विश्वजीत ठाकुर टीम के कप्तान करेंगे गेंदबाजी. बघा इथून मात्र गोलंदाजीसाठी विश्वजीत मेघनाथ ठाकूर आलेला आपण पाहतोय. दिघोडे उरण या विभागातून येत असताना, ग्रामीण पट्ट्यातून येत असताना आंतरराष्ट्रीय दर्जाचा गोलंदाज म्हणून ज्याची ओळख मिळाली. वेगवान गोलंदाजीसाठी ज्याला खऱ्या अर्थानं कॅश प्राइज सुद्धा मिळालंय, असा खेळाडू मैदानाच्या आत आपण पाहतोय. किती अभिमानाची गोष्ट आहे. उरण तालुक्यातून येत असताना, दिघोडे गावातून येत असताना आता मात्र महाराष्ट्र संघाचं कर्णधार पद भूषवतोय. यापेक्षा घरच्यांना दुसरा आनंद नाही. घरच्यांचा मान उंचवावा अशी कामगिरी या खेळाडूने सातत्यपूर्ण केलेली पाहायला मिळाली. जी हाँ, महाराष्ट्र का स्पीड स्टार, ये जो कॉन्टेस्ट था महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन द्वारा, वो कॉन्टेस्ट यहां पर जीता था. 50,000 की इनामी राशि मिली थी विश्वजीत ठाकुर को. सबसे तेज गेंद डिलीवर्ड की थी उन्होंने वहां पर. बघा यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, जाळ्यात टाकलं होतं आणि या जाळ्यामध्ये मात्र सुपर संजू कनोजिया अडकलाय. फलंदाज बाद. महेंद्र दळवीचे आमदार महेंद्र दळवीचे आमदार महेंद्र दळवीचे. शॉर्ट कवर पर आना पड़ा यहां पर खिलाड़ी को. पवन केने को इनसाइड आउट खेलने का प्रयास था, लेकिन इस बार वो संपर्क नजर नहीं आया. हालांकि थोड़ा सा आगे रखने का प्रयास था विश्वजीत ठाकुर का. आणि आता मैदानामध्ये ज्याचा पॅटर्न ल हटके ट्रेंडिंग मध्ये आला, वन साइड हिरो करण अंबाला. 40 लॉस ऑफ 2 विकेट. तो मैदानामध्ये आला. एक वेगळं ॲटमॉस्फिअर, वातावरण निर्मिती होते ज्या वेळेला करण मैदानामध्ये येतो. नावात रन आहेत. अभिषेक कुमार दलहोर हे त्याचं खरं नाव आहे. 2019 पहिल्यांदा ज्या वेळेला मी त्याला पाहिलं होतं रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये नामदार उदय सामंत साहेबांची स्पर्धा, त्याच वेळेला मी उल्लेख केला होता की भविष्यात भारतातला सुपरस्टार घडणार आहे. आणि खरोखर मागचे काही सीझन ISPL आणि त्यातल्या त्यात प्रत्येक भारतातल्या स्पर्धेमध्ये ती कामगिरी आणि त्या कामगिरीचा कळस उंचावताना दिसलाय. अभिषेक कुमार दलोर म्हणजेच तुमचा सगळ्यांचा लाडका करण अंबाला. बघा ना, फलंदाजीसाठी आलेला हा खेळाडू म्हणजे ISPL पासून IPL पर्यंतचा प्रवास. IPLच्या कोलकाता नाईट रायडर्स या संघाला गोलंदाजी करत असताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. त्या पद्धतीची गोलंदाजी, तो बेंचमार्क, तो स्टँडर्ड या खेळाडूने टेनिस क्रिकेटपटू पासूनचा केलेला हा प्रवास पाहायला मिळालाय. आणि यावेळेला फुलटॉस चेंडू होता, त्या चेंडूला मात्र अगदी हलक्या हाताने खेळून काढले. ऑन साइड पर खेलने का प्रयास था. बल्ले का मुंह पहले क्लोज हुआ यहां पर हुआ था और उसके चलते वो बल्ले के किनारे पर ये गेंद लगी थी और गेंद शॉर्ट कवर से निकली. तब तक पर्याप्त समय था करण अंबाला और सरोज प्रमाणिक के पास वो सिंगल बटोरने का. रन संख्या 41, 41 लॉस ऑफ 2 विकेट. पारी का ये चौथा ओवर चलता हुआ 41, 2 विकेट के नुकसान पर आरजे दिल्ली धमाका, रेस्ट ऑफ इंडिया. बघा इथून मात्र गोलंदाजीसाठी दस्तूर खुद्द संघ कर्णधार आलाय. जबाबदारी स्वीकारली आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती केवळ 1 धाव खर्च केली आहे. रणनीतीमध्ये वारंवार बदलाव करण्यात येतोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बदलला गेलाय. बॅकवर्ड पॉइंट तैनात करण्यात आलाय. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, वाईट डिलिव्हरी, एक्स्ट्राची धाव मिळणार आहे. वैविध्यता आणायची होती आणि मग त्या चक्करमध्ये वाईट डिलिव्हरी आली आहे. प्री डिटरमाइंड स्ट्रोक खेलने का प्रयास था. पहले ही मन बना लिया था कि मैं इस बार तिरछा बल्ला चलाऊंगा, उल्टा बल्ला चलाऊंगा, लेकिन उसके चलते गेंद को थोड़ा सा दायरे के बाहर करने का प्रयास, खिलाड़ी से दूर रखने का प्रयास और उसके चलते यह वाइड बॉल का इशारा यहां पर अंपायर द्वारा. 42 लॉस ऑफ 2 विकेट. फरदीन काजी
वो थोड़ी सी वो बातचीत वहां पर होती हुई, वो सलाह मशवरा यहां पर देते हुए अब यहां से कैसे कम बैक करना है। हालांकि सरोज प्रामाणिक कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, 12 गेंदे 28 रनों की पारी अब तक खेल चुके प्रिंस ऑफ द दुर्गापूर। बघा ही रायव्हलरी बघणं फार महत्वाचं आहे. जशी बेस्ट वर्सेस बेस्ट रायव्हलरी आहे ना, तशीच कॅप्टन वर्सेस कॅप्टनची रायव्हलरी. यावेळेला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय जरूर, मात्र जिथे मिळेल केवळ एक धाव. डांसिंग डाउन टू विकेट आकर कवर पॉइंट के ऊपर से उछालने का प्रयास था, वहां से गेंद घूमी पॉइंट की जानिब, वहां से वो सिंगल बटोरा है. स्ट्राइकर एंड पर अब नजर आएंगे अभिषेक कुमार दलहोर यानी कि करण अंबाला. पहली गेंद पर वो सिंगल बटोरा था. रन संख्या 43, 43, लॉस ऑफ 2 विकेट. आरजे दिल्ली धमाका, रेस्ट ऑफ इंडिया. ये बड़ा कॉन्टेस्ट, एक तरफ रायगढ़ के हार्दिक पंड्या, विश्वजीत ठाकुर, दूसरी तरफ भारत के बेस्ट ऑलराउंडर करण अंबाला. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अंगलटी येणार आहे. आधीच ठरवलं की मला रिव्हर्स स्वीप खेळायचा आहे आणि मग त्यावेळेला पुन्हा एकदा विश्वजीत ठाकूरने आपला करिश्माई गोलंदाजी, तेज तर्रार हल्ला इथून मात्र केलाय. एक्सप्रेस बॉल, यही कहा था फरदीन ने जाकर विश्वजीत को कि पहली गेंद जब आपका वो खेलने के लिए जाएगा, शायद वो रिवर्स स्वीप का प्रयास करेंगे. तो उसके बाद देखिए सीधे विकेट कीपर के हाथ में वो माइंडसेट, वो प्लानिंग नजर आती हुई इस तलवार ग्राउंड पर. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले गेले. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी कव्हरच्या दिशेने, यावेळेला मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली गेली आहे. सिंगल डबल वरती सुद्धा विश्वास दाखवला गेलाय. 2 विकेट्स लवकर गेलेत, हरकत नाहीये. पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न इथून मात्र केला जातोय. वो लेंथ में बदलाव, पेस में वो परिवर्तन नजर आया. पिछली गेंद थोड़ा सा पीछे रखते हुए इस बार गेंदबाज विश्वजीत ठाकुर ऑन दी अप कवच पर खेला था. इस स्ट्रोक को अंजाम दिया करण अंबाला ने सिंगल के साथ. 44 रन, 44. अब आखिरी गेंद इस ओवर की. हालांकि शुरुआत अच्छी रही थी दिल्ली धमाका आरजे ग्रुप रेस्ट ऑफ इंडिया की, लेकिन उसके बावजूद वो बढ़िया कमबॅक महाराष्ट्र टीम का. यावेळेला बघा पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती मारा, ऑप्शनच्या बाहेर वारंवार गोलंदाजी केली जाते. यासाठी तुमचा होमवर्क चांगला असला पाहिजे. महाराष्ट्र संघाने चांगली कामगिरी केली आहे. 4 षटकांचा इथून मात्र समाप्ती झाली आहे. 2 फलंदाज बाद झालेत. 50% पल्ला पहिल्या इनिंगचा पार झालाय. 11.25 के औसत से यहां पर बल्लेबाजी हुई. 45 रन, 4 ओवर का खेल समाप्त और अब समय हो चुका है ड्रिंक्स ब्रेक का. तब तक सुनते डीजे से एक अच्छा सा गाना. जरा हटके 100% आयोजन अलगे, हाय जरा हटके 100% आयोजन अलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग, वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग, वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. किती आले ते गेले पण होणार नाही संयोजन. हायलाइट्स वर थोडीशी नजर टाकूया. ज्या पद्धतीने खेळ राहिलाय, सरोज प्रामाणिकची बॅट बोलली आहे. जगत सरकारने सुरुवात चांगली करून दिली होती, परंतु फुल टॉस बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडेच मारलेत आज सरोज प्रामाणिकने प्रमाण दिलंय त्याच्या बॅटिंग मध्ये. काय फलंदाजी राहिली आहे त्याच्याकडून. आणि मग आशिष मेहरुलच्या विरुद्ध ते आक्रमण, 13 धावा. हा बॉल स्लॉट मध्ये होता विवेक शेलारचा, तिथेही धावा आल्या. फुल टॉस वर परत फुल टोल वसूल केला. एकही विकेट गमावली नव्हती आणि शॉर्ट बॉल कामी आला. ऑफ ब्रेक त्याच्यावर विकेट मिळाली. आणि मग संजू कनोजी एक्स्ट्रा कव्हरला झेल देऊन परतलाय. पवन केनेने एक चांगला झेल टिपलाय आणि ती पहिली विकेट, मग ती दुसरी विकेट. 4 ओव्हरचा खेळ संपला. 45, लॉस ऑफ 2 विकेट. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. विश्वजीत ठाकूरच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. प्रचंड दर्दी प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहताय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026. आणि आता एक टीम हडल, पेक्टॉक्स दिले जातात टीम हडल मध्ये. सगळे खेळाडू एकत्र येतात. मग ते कान मंत्र, एक्सपिरियन्स शेअर होतात की काय प्लॅनिंग पाहिजे पुढच्या 4 ओव्हर मध्ये, किती धावांच्या आतमध्ये थांबवलं जाईल तर आपण पराभूत करू शकतो आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. मराठे आता मैदानामध्ये उतरलेत. 45 धावा झालेल्या आहेत. 45, लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर 5 चा खेळ सुरू होईल.
नाही बघा कुणाल सर, एक गोष्ट फार महत्वाची आहे, म्हणजे मैदानावरती खेळणारे हे सर्व खेळाडू व्यावसायिक क्रिकेट सातत्याने खेळत असतात आणि मग अशातच महाराष्ट्राचे बेस्ट खेळाडू या नात्याने आपल्याला चांगली कामगिरी करायची आहे, ही बॅक ऑफ द माइंड ही सारखी गोष्ट चालू असते. तलवार क्रीडांगणावरती या महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंना नेहमीच सपोर्ट राहिलाय. दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू ज्यांनी कतार असू देत, दुबई असू देत, या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चांगलं क्रिकेट खेळलंय. आशिष मेहरोल पनवेलमध्ये सध्या स्थायिक आहे. पूर्वाश्रमी जर तुम्ही पाहिलं तर अँट ऑफ हिल मुंबईला तो बिलॉंग करायचा, परंतु भरपूर वर्ष आता तो पनवेलमध्ये वास्तव्याला आहे आणि आता त्याच्या हातामध्ये तो बॉल सोपवण्यात आलाय. 45 धावा झाल्यात, 45 धावा झाल्या, 4 ओव्हरचा खेळ संपलाय. फिल्डिंग मध्ये डीप बॅकवर्ड पॉइंटला मयूर वाघमारेला ठेवलाय. कवचचा खेळाडू आतमध्ये आणला जातोय. सुमेध एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर सेट केला जातोय. लॉंग ऑफ खाली आहे. मिड विकेटला एक फिल्डर आहे डीप मध्ये. खालिंग एक्सप्रेस विवेक मिड विकेट आहे डीप मध्ये आणि एक स्क्वेअर लेग. आशिष मेहरोल पहिला बॉल थोडस बाहेर आहे. अंपायर हॅरी शीर्षासन करून दाखवतात. हा वाईट बॉल आहे. अंडरडेकर आला अंगात. वाईट डिलिव्हरी पाहायला मिळाली. क्रिकेटच्या पटलावरती योगासन पाहायला मिळालं. WWE चे कलाकार सुद्धा पाहायला मिळत आहेत. अद्भुत खेळ सुरू आहे. नाही, मी पाहायचो WWE लहानपणी, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पुढचा बॉल शॉर्ट बॉल स्क्वेअर लेगला उडवलाय. भिंगरी शॉट बॉल चाललाय वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याड सिक्सर. क्या बात है. बॉडी बॅलन्स आपण पाहिला ऍक्शन रिप्ले मध्ये. सुरुवातीपासून ताकदीवरती स्वार होऊन हा फटका खेळायचा आहे, हा इंटेंट दाखवला गेला. या इंटेंटचं कौतुक केलं गेलं पाहिजे. कडक शॉट स्क्वेअर लेगला सिक्सर. 6 धावा आल्यात पहिल्याच बॉलवर. दुसरा बॉल देखील उडवलाय मागे फाईन लेगला बीट करून बॉल सीमा पार. इथे धावा मिळतील 4. येतं चौकार. थँक्यू. बघा शॉटवरती तितकंसं कंट्रोल नव्हतं, मात्र नशिबाची साथ मिळाली. लीडिंग एज लागली आणि तदनंतर मात्र फाईन लेग विभागामध्ये 4 धावा मिळत आहेत. स्लॉक स्वीप का प्रयास था. पिछला घुटना टेकते हुए स्क्वायर लेग के ऊपर से खेलने का प्रयास. बल्ले का ऊपरी सिरा फाइन लेग को बीट करते हुए गेंद सीमा रेखा बाहर. अब तक 56 वाइट बॉल. उसके बाद वो 6 रन छक्का लगा और उसके बाद 4 रन. 56 धावा झालेल्या आहेत. 56. पुढे ठेवलेला बॉल होता ऑन ड्राईव्ह दाखवला गॅप मध्ये काव कॉर्नरला भेदत आणखीन एक दमदार चौकार. मैदानाच्या आत सुरू असताना पाहायला मिळते. लाजवाब. 1 मैन शो 1 मैन आर्मी. 44 रनों की पारी. 17 गेंदें अब तक खेली है. सरोज प्रामाणिक ने करंट रन रेट 13.33. अब वो रन रेट में उछाल नजर आता हुआ. 60 धावा झालेले आहेत. 60. ओव्हर नंबर 5. बॉल हवेत आहे. चान्स कॅच. विश्वजीत ठाकूरने हा झेल टिपलाय. कॅप्टनने कॅप्टनचा झेल टिपलाय. फलंदाज बाद. मैदानाच्या आत घेऊन जाताना पंच हॅरी पाहायला मिळाले. मात्र कौतुक करावं लागणार इथून गोलंदाजाचं. इंटेंट दाखवला पुन्हा एकदा. जरी माझ्या गोलंदाजीवरती फटके पडतायत ना, हरकत नाहीये, मी माझ्या बेसिक्स वरती स्टिक राहीन, दडून राहीन आणि तदनंतर मात्र कॅप्टनची विकेट मिळवली आहे. कौतुकास पात्र कामगिरी. 60 धावसंख्येवरती 3रा हादरा. पिकू बॉल फ्रॉम हावडा वेस्ट बेंगॉल. हावडा ब्रिज सगळ्यात मोठा ब्रिज आहे. स्टेशनही तेवढंच मोठं आहे.
तिथूनच आलाय. पिकू पॉल वेस्ट बेंगॉलचा खेळाडू इन ऍक्शन. आता असणार आहे आमचं मुख्य व्यासपीठाचं दृश्य सध्या तुम्ही पाहताय. प्रचंड गर्दी आहे. सगळेच मान्यवर, सगळ्यांचं सहर्ष स्वागत. फुल टॉस समोर मारलाय, ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये चाललाय, लॉंग ऑफ धावतोय, प्रयत्न सुरू आहे. चांगली फिल्डिंग प्रशांत घरत, अर्नाळ्याचा खेळाडू, त्याने बॉलला थांबवलंय. बघा ना, ऍज अ फिल्डर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी बनते की धावा वाचवता आल्या पाहिजेत आणि गोलंदाजाचा कॉन्फिडन्स त्यामुळेच वाढत असतो. कौतुकास्पद कामगिरी मैदानाच्या आत. 61 61 रन, 3 विकेट के नुकसान पर पारी का ये 5वां ओवर चलता हुआ. आशीष मेहरुल अब तक 29 रन उनके स्पेल से, आखिरी गेंद उनके स्पेल की. सामने करण अंबाला, बॉल हवेत, ऑन द अप, बॉलला पंख लावलेत, बॉल चालला सीमा पार, काटाकीर षटकार. आत्मलिंग असे म्हणतात. कमालीचा फटका मैदानावरती, ताकदीचा वापर. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. चेंडूवरती नजर होती, बॅटचा तो फ्लो, ताकदीचा वापर, परफेक्ट कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. या षटकारामुळे पुन्हा एकदा दिल्ली धमाका संघ या मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळालंय. जिथे अडथळ्यात कामगिरी चालू होती ना, तिथे आता मात्र कर्णधार बाद झाल्यानंतर करण अंबालाने ही जबाबदारी स्वीकारली है. वो फ्रंट लेग को शरीर से अलग किया और उसके बाद वो ऑन दी अप उछाला था इस गेंद को बाउंड्री लाइन के बाहर. एक्स्ट्रा कवर के बीच में वो दायरा, वहां से गेंद को निकाल दिया करण अंबाला ने बाउंड्री लाइन के बाहर. 6 रनों के लिए 67 रन, 67, लॉस ऑफ 3 विकेट. पारी का 5वां ओवर समाप्त. छठे ओवर में फिर से एक बार विश्वजीत ठाकूर करेंगे गेंदबाजी. काय सामना इथे रंगतोय. पहिल्या डाव मध्ये कधी पारड जड बेस्ट ऑफ महाराष्ट्राचं, कधी पारड जड रेस्ट ऑफ इंडियाचं. दोलायमान अवस्थेमध्ये आतापासूनच सामना सुरू आहे. परंतु सध्या तर पहिला डाव आहे, दुसरा डाव आणखीन इंटरेस्टिंग असणार आहे. पिक बॉल सध्या बॅटिंगसाठी तयार. विश्वजीत पुढे टाकलेला बॉल होता, ड्राईव्ह केलाय, पॉइंटला फिल्डर आहे, स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. 68 धावा झाल्यात. नाही, इथून मात्र आपण जर पाहिलं ना तर प्रोजेक्टेड स्कोर सुद्धा कमी आलाय. जो प्रोजेक्टेड स्कोर आधी 120 पर्यंत जात होता तो आता 104 पर्यंत पाहायला मिळतोय. मुख्य मंचावरती अर्थातच दमदार आमदार महेंद्र शेठजी दळवी आणि त्यांच्या समवेत अर्थातच छोटम शेठ सुद्धा पाहायला मिळत आहेत. छोटम शेठ यांची सुद्धा अलिबाग प्रीमियर लीग, इतकीच गर्दी त्या स्पर्धेला सुद्धा, इतकीच भव्य दिव्य आयोजन सुद्धा आपण नेहमी पाहतो. हो, क्रीडाप्रेमी आहेत हे दोन्हीही चेहरे जे सध्या तुमच्या स्क्रीनवर आहेत. क्रिकेट असो, कबड्डीच्या स्पर्धा असो, चर्चेमध्ये असतात अलिबागमध्ये, या तालुक्यात. ही शान आहे. ऑन साइडला बरोबर मनगटाच्या सायने बॉलला वळवलंय. डीप मध्ये फिल्डर आहे पवन केनेने बॉलला थांबवलंय. सिंगल तिथे मिळताना दिसेल. नाही बघा ना, खेळामध्ये सहजपणा किती आहे. अगदी तंत्रशुद्ध पद्धतीने या फटक्याला खेळलं गेलं. फ्रंट फूटचा वापर बघा. A1 पवन केने याचे फॅन फॉलोवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोबाईल सांभाळा. सेल्फी आली. धावा झाल्या 69, 69. 3 फलंदाज पात. विश्वजीत अपील स्ट्रॉंग होती आणि इथे नॉट आउटचा निर्णय दिलाय पंचांनी. काय घडलंय मैदानाच्या आत. अचानक वेळ थांबला असावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एक जोरदार अपील होतं. का अपील करू नये याच्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये 13 वर्ष झालेत बसून. पॉज असा असतो आपला परफेक्ट बॉल टाकताना. याच गोष्टी शिकल्यात, याच गोष्टी डिलिव्हर केल्यात लाईफ मध्ये. छोटंसं कॉमेंट्रीची कारकीर्द आहे, पण तो प्रेक्षकांनी भरपूर काही दिलंय. तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार. 5.2, 69, लॉस ऑफ 3 विकेट. बॉलर परत तयार. विश्वजीत
आई बॉल एक्सप्रेस सरळ गेल्या विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल. बघा जेव्हापासून विश्वजित गोलंदाजीसाठी आलाय ना तेव्हापासून धावांचा जणू काही दुष्काळ पडलाय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय. मग समोरचा फलंदाज कोण आहे याच्याशी विश्वजितला देणं घेणं नाहीये. ही माझी संधी आहे, हा माझा गेम आहे, हे माझं स्टेज आहे. त्या स्टेजवरती मी चांगली दमदार कामगिरी करणार आणि त्यासाठी लक्षवेधी कामगिरी. 10 बॉल टाकलेत विश्वजितने, फक्त 7 धावा दिल्यात. रायगडचा हार्दिक पांड्या परत पुढे टाकला बॉल. कव्हर्सला फिल्डर आहे. चांगली गोलंदाजी, फक्त सिंगल तिथे पाहायला मिळेल. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 डॉट बॉल 3 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल शिल्लक. बघा इतर गोलंदाजांपासून विश्वजित ठाकूर स्वतःला वेगळं का समजतो, वेगळं का बनवतो त्याचं पृथक्करण त्याने मैदानावरती दाखवून दिलंय. स्वतःवरती असलेला कंट्रोल, तदनंतर त्याचा तो रनअप, त्याची लयबद्धता आणि प्रतिस्पर्धी संघासमोर केलेला त्याचा तो अभ्यास त्याने मैदानाच्या प्रदर्शित करून दाखवलाय. लास्ट बॉलिंग विश्वजित ठाकूरच्या स्पेलचा. शॉर्ट बॉल, फुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल आणि हा सक्सेसफुल सिक्सर. धन्यवाद. कडक पुलचा फटका दाखवलाय, परंतु विश्वजित ठाकूरची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 2 ओव्हरमध्ये फक्त 14 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आपल्या महाराष्ट्राचा कॅप्टन आहे. टाळ्या होतात विश्वजित ठाकूर साठी. बघा 14 धावा खर्च करून सुद्धा शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता, हे विसरून चालणार नाहीये. त्यामुळे पहिले 11 चेंडू किती महत्वाचे होते. डॉमिनेटिंग गोलंदाजी म्हणजे काय, प्रतिस्पर्ध्यांना धावांपासून रोखणं म्हणजे काय, हे विश्वजितने मैदानाच्या आत करून दाखवलंय. 6 षटकांची सांगता झाली आहे. 76 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. पिकू पॉल आणि करण अंबाला ही जोडी मैदानाच्या आत आपण पाहतोय. महाराष्ट्राच्या संघाने आतापर्यंतची केलेली कामगिरी सुखावणारी पाहायला मिळते. हो नक्कीच. 76 धावा झाल्यात. 76 रन 6 ओवर का खेल समाप्त. 3 विकेट के नुकसान पर टीम आरजे दिल्ली धमाका. पिकू पॉल, नजरे देखिए पिकू पॉल की. एक खब्बू बल्लेबाज, लंबे लंबे स्ट्रोक खेलने के लिए जानते. और यहां पर अब पारी का 7वां ओव्हर लेकर विकी भोईर राइट मोड विकेट. पहिला बॉल एक्सप्रेस होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, त्याचमुळे टायमिंग फसलं कारण बॉल मध्ये गती होती. कमालीची गोलंदाजी आहे. इथून मात्र आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये विकी भोईरने 13 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र आपल्या कर्णधाराने एक मंच सजवलाय, प्लॅटफॉर्म तयार केलाय, त्यावरती संधी मिळाली दुसरं षटक हाताळण्याची. चांगली कामगिरी करण्यासाठी इथे मात्र सुरुवात केली. समोर आहे बेस्ट प्लेअर भारताचा करण अंबाला. बॅट मधून निघालाय बॉल, जाईल गलीमधून टर्न होत बाउंड्री लाईनच्या पलीकडे सुईतून धागा निघालाय. बॉल निघाला बॅट मधून. 4 धावांचा इथून बघा फटका तितकासा बॅटवरती कनेक्शन चांगलं नव्हतं. मयूर वाघमारे त्या ठिकाणी उपलब्ध होता, तो पकडू शकला असता का, एक पाऊल पुढे असतं तर काय झालं असतं. थोडासा स्टार्ट घेणं गरजेचं होतं. 81 81 रन. पारी का 7वां ओव्हर चलता हुआ. एक्सप्रेस बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्करवर आला लगेच विक्की. त्याचा स्टॉक बॉल आहे आणि लगेचच त्याने एक नजर दिली करण अंबालाला, कारण त्याला माहिती आहे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई, त्याच्यामुळे सर्वोत्तम द्यावं लागेल. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, कंट्रोल, लयबद्धता, कन्सिस्टन्सी इथून मात्र पाहायला मिळते. रिदम बढ़िया थी इस गेंद पर. वो हाई एम एक्शन गेंद को डिलीवर्ड किया पूरी तरह से जड़ में गेंदबाज विकी भोईर ने. यावेळेला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये हवी लागेल. बॉल गहाळ झालाय. सिक्सर. असाच आमदार हवा मला, असाच आमदार हवा, असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. कामाचा पक्का हुकमी एकटा, कामाचा पक्का हुकमी एकटा, एकाला कधी दिसावा मला, असाच आमदार हवा.
पिवळ्या बॉलला मारून मारून लाल करावी अशा पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आत पाहायला मिळते. काय ते शॉट सिलेक्शन, काय ती ताकद, नजाकत भरा फटका, दर्शनीय फटका. पिकू पॉलच्या बॅट मधून 88 धावा, 3 फलंदाज बाद झालेत. 88 लेंथ में यहां पर गलती हुई इस बार. पिछली गेंद यॉर्कर थी, सटीक यॉर्कर थी. मैंने कहा था ये गेंद घूमी है. अब शायद पुलिस यहां पर आएगी वो गेंद ढूंढने के लिए. वो नजदीकी पुलिस स्टेशन में वो FIR वहां पर दर्ज हो चुकी है आणि हीच तर मजा आहे. आणि इथे देखील पोलीस आहेत. या स्पर्धेची 88 धावा झाल्यात. 88 माहोल पहा काय बनलाय. इलेक्ट्रिफाईंग ऍटमॉस्फिअर आहे म्हणून तर चर्चा असते. परत एकूला विकी तयार. बॉल हवेत, संधी आहे, चान्स, कॅच अँड विकेट. साथीला जनता आहे जमाव, मार्केट सारा केलाय जाम, मार्केट सारा केलाय जाम, मार्केट सारा केलाय जाम. फटका इथून मात्र फसला गेलाय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, लॉफ्टेड खेळायचा होता आणि मग या चक्कर मध्ये बॅट वरती येऊ शकलेला नाहीये. एलिव्हेशन टू एलिगन्स हा प्रवास करत असताना चेंडू मात्र हवेत राहिला. वो विकेट के बाद वाला एक्शन रिप्ले इंटरेस्टिंग होगा. टेनिसcricket.in फिर से दौड़ा है वो एक्शन रिप्ले, वो विक्की भोयर के एक्सप्रेशंस अगर आपके पास है तो प्लीज. 88 4 विकेटचं नुकसान आणि तो ऍक्शन रिप्ले पहा. जशी विकेट पडलीये त्याच्यानंतर विकी भोईरचे ते एक्सप्रेशन, कारण त्याने सगळ्यात लांबचा षटकार मारला आणि वेगवान गोलंदाज ज्यावेळेला विकेट घेतात ना त्यावेळेला हे जे एक्सप्रेशन्स आहेत ना हे नेहमीच दिसतात. ही जिद्द असते महाराष्ट्राप्रती खेळण्याची. म्हणूनच मी मगाशी म्हटलं होतं मावळे आम्ही महाराष्ट्राचे, अनोखा आमचा डाव, नातं आमचं या वीर दमदार आमदार ट्रॉफीशी कशाला नडता राव. आता येईल मजा. ही ठसन पाहिजे क्रिकेटमध्ये. ठसन कुठपर्यंत? या 360 ग्राउंड पर्यंत, मैदानाच्या बाहेर नाही. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, काटाकीर यॉर्कर. आवडलाय का? वाजवता विकीसाठी परफेक्ट यॉर्कर इथे दाखवत असताना भन्नाट गोलंदाजी विकी भोईरची आणि रवी बनारसचं स्वागत केलंय. वेलकम टू अलिबाग. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. वारंवार चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती मारा. कौतुक करावं लागणारं विकेटच्या पाठीमागे असणाऱ्या फरदीन काझीचं सुद्धा, ज्याने विकेटच्या पाठीमागे यष्टी रक्षण करत असताना प्रसंगवदन राखलं. आता 100 होतील का हा प्रश्न आहे. 88 धावा झालेल्या आहेत. लास्ट ओव्हर, 8व्या ओव्हर मध्ये बॉलर कोण येईल? सुमेध. अलिबाग एक्सप्रेस आला गोलंदाजीसाठी. आपला पठ्ठा अलिबाग एक्सप्रेस, सुमेध पत्रे. हेच ते प्लॅटफॉर्म आहे. इथूनच ते खेळाडू शोधले जातात, जसे कोळशाच्या खाणीतून हिरे शोधले जातात. सुमेध, सुनील पत्रे गोलंदाजीसाठी. वडील थळगावचे माजी सरपंच, परंतु क्रिकेट रक्तात भिनलंय. आपला खेळाडू आणि त्याचे फॅन पहा. एक चिमुकला त्याचा फॅन आहे, पाठी राखाय. आता येईल मजा. लास्ट ओव्हर, करण अंबाला वर्सेस सुमित पत्रे. हे बॅटल मोठं आहे आकाश. निश्चित रूपाने हे बॅटल मोठं आहे. हे भव्य दिव्य आयोजन आहे. लोकल पासून ग्लोबल पर्यंत चाललेला हा प्रवास आणि इथून मात्र सुमेध पत्रेच्या करिअरला कलाटणी देणारं हे षटक, ही संधी आणि या संधीची सोय, या संधीचं सोनं कशा पद्धतीने केलं जाईल हे बघणं आता मात्र लक्षवेधी असणार आहे. 88 धावा झाल्यात. 88 रन. 7 ओव्हर का खेल समाप्त. 8वां ओव्हर, आखरी ओव्हर इस पारी का लेकर लोकल बॉय सुमित पत्रे. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, सिक्सर. आई दमदार पावरफुल असा नेता हा गंभीर, आई दमदार पावरफुल असा नेता हा गंभीर. महेंद्र दळवी साहेब या रायगडचं टायगर,
करण अंबालाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की तो का जागतिक पातळीवरती आंतरराष्ट्रीय दर्जाचा टेनिसपटू क्रिकेटपटू आहे. काय कमालीचा फटका पाहायला मिळाला, लाजवाब. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये, परंतु मागच्या वर्षीचा हिरो कुठे आहे गोलंदाजीमध्ये हा प्रश्न कोणालाच पडलेला नाहीये. मयूर वाघमारे, त्याच्या हातात बॉल दिलेला नाहीये, तो फक्त मलाच पडलाय असं वाटतंय. परंतु मनीष म्हणजेच मयूर च्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला नाहीये. ठीक आहे, पहिल्या बॉलवर सिक्सर. सुमित पत्रे कम बॅक करावं लागेल. लोकल बॉय सुमित तयार. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, भन्नाट यॉर्कर, तांबडा पांढरा झणझणीत. हा यॉर्कर देखील तसाच खणखणीत आहे. लोकल बॉय पुन्हा एकदा मैदानाच्या आत कमबॅक करताना पाहायला मिळतोय. हा जो काही प्रेशर आहे ना, हा प्रिव्हिलेज आहे, त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे आणि तो योग्य वापर इथून मात्र केला जातोय. कमबॅक केलं गेलंय, कौतुकास पात्र कामगिरी. 94 94 रन. बॅटच्या आतमध्ये लागलाय. फाईन लेग आहे. विक्की भोईरने बॉलला थांबवलंय. सुमित पत्रे कामगिरी करतोय खतरनाक. सध्या तरी त्याने शांत ठेवलंय. अभिषेक कुमार दलोरला 3 बॉल मध्ये फक्त 6 धावा. मी म्हटलं होतं ना, कोळशाच्या खाणीतून हिरे काढावे, तसेच हिरे या स्पर्धेतून येतात. ती चर्चा होते. हा पा या खेळाडूचा छोटासा फॅन, डोळे पहा त्याचे, तो बघतोय की सुमित पत्रे विक्ट्री साइन. हो, आमच्या मुलाने काम करून दाखवलंय. 3 बॉल फक्त 6 धावा. हा बॉल चाललाय आता लॉंग लेग फाईन लेगच्या मधून. पंचांचा इशारा, 4 रन चौकार. योजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीचे, आमदार महेंद्र दळवीचे, आमदार महेंद्र दळवीचे. काय भन्नाट गोलंदाजी मैदानाच्या आत होताना आपण पाहतोय. भले 4 धावा येऊ देत, मात्र तरी सुद्धा कौतुक करावं लागणार आहे सुमित पत्रेचं. बॅटची एज जरूर लागली होती आणि तरी सुद्धा वेगवान गोलंदाजी समोर करण अंबालाकडे या कठीण प्रश्नाचं उत्तर नव्हतं. वेग जास्त होता या बॉलवर सुमितचा आणि तोच कारणीभूत ठरलाय या चौकाराला असं मी म्हणेन. 98 समोर मारलाय. बॉल चालला फ्लॅट अँड फ्युरियस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलगे. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. धावफलक आता मात्र 100 क्रॉस करते. 104 104 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सेकंड इनिंग मध्ये फर्दिनी आहे, हे विसरून चालणार नाहीये या टीमकडे. रजत मुंडे आहे या टीमकडे. विश्वजित ठाकूर आहे या टीमकडे. प्रथमेश मात्रे या टीमकडे. धावा झाल्यात 104. लास्ट बॉल 104. हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावा लागेल. फुल टॉस, फ्लॅट, कॅच, पकडलाय. अप्रतिम झेल. खालिंग एक्सप्रेस विवेक शेलारने टिपलाय. सुमित पत्रेने भारतातल्या सगळ्यात मोठ्या ऑलराऊंडरची लास्ट बॉलवर विकेट घेतली आहे. 104 धावा झाल्यात. 105 धावांचं लक्ष्य दुसऱ्या डावामध्ये असणार आहे. गंमत मध्ये चल.
IT क्षेत्रामध्ये उत्कर्ष फाउंडेशन नावाची एक संस्था काम करते आणि ती संस्था ग्रामीण भागातील युवकांना IT प्रशिक्षण देऊन वेगवेगळ्या कंपनीजमध्ये नोकरी मिळवून देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होतं असे सन्माननीय दिलेंद्र दशरथ शिल्लनकर यांचा योग्य असा मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी संपन्न होत आहेत. समवेत छोटम शेठ आणि राजाभाई केणी हे सुद्धा त्या सन्मान सोहळ्यात सहभागी होत आहेत. उत्कर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून जवळजवळ मागील काही वर्षात 600 ते 700 होतकरू विद्यार्थ्यांना नोकरीची व्यवस्था ज्या साहेबांनी पुरवलेले आहे असे दिलेंद्र शिरधनकर साहेब यांचा यथोचित मानसन्मान व्यासपीठावर झालेला आहे. आभार आहेत साहेब. संपूर्ण भारतामध्ये जवळजवळ 8 राज्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये 36 पैकी 25 जिल्ह्यांमधील आणि आपल्या अलिबागमधील 62 पैकी 38 ग्रामपंचायतींमधील मुलं म्हणजे IT क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेली मुलं ज्यांच्या माध्यमातून नोकरीसाठी विविध कंपन्यांमध्ये रुजू झालेली आहेत असे सन्माननीय दिलेंद्र शिरधनकर साहेब आपले आभार आहेत. धन्यवाद. तसेच व्यासपीठावरून आपण एक वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी देणार आहोत. रायगड जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय राजाभाई केणी साहेब यांचे ज्येष्ठ बंधू सन्माननीय प्रदीपजी केणी साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा या ठिकाणी प्रदान करतोय. विनंती आहे सन्माननीय प्रदीपजी केणी साहेब आपण या शुभेच्छांचा स्वीकार करावा. वाढदिवसाच्या शुभेच्छा आमदार साहेबांच्या माध्यमातून या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या भव्य दिव्य अशा व्यासपीठावर सन्माननीय राजाभाई केणी यांचे ज्येष्ठ बंधू सन्माननीय प्रदीपजी केणी आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. आपलं उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचं ऐश्वर्याचं आणि आरोग्यदायी असं जावो याच ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करू आणि आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय. आभार आहेत आमदार साहेबांचे देखील आभार. प्रदीपजी केणी आपले देखील आभार. मान्यवरांना विनंती आहे आपण आसनस्थ व्हावं. सामन्याच्या उत्तरार्धाचा खेळ लवकरच आपल्यापर्यंत येतोय. तत्पूर्वी अलिबागच्या या सर्व क्रिकेट रसिकांचा आभार मानतोय. जी बाउंड्री लाईनच्या बाजूला बसण्याची संधी आम्ही दिली ती योग्य दिली असं आम्हाला वाटतंय कारण शिस्तीचा कोणताही भंग आपल्या माध्यमातून झालेला नाही. त्याबद्दल सर्व क्रीडा रसिकांचे आभार मानतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आकाश सन्माननीय ज्योतिताई नागावकर ज्यांच्या नावाने आपण स्टँड सुद्धा पाहतोय विद्यमान जिल्हा परिषद सदस्या म्हणून कार्यरत आहेत. शिवसेनेच्या रणरागिणी ज्योतिताई नागावकर यांचा यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी संपन्न होतोय. आभार आहेत सन्माननीय ज्योतिताई नागावकर. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण व्यासपीठाची शोभा वाढवताय त्याबद्दल MD फाउंडेशन यांच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून आपले आभार व्यक्त करतोय. साहेब 2 मिनिटं थांबा. तसेच आमदार साहेबांच्या माध्यमातून एक सूचना क्रीडा रसिकांसाठी आलेली आहे की आपण हा सामना पाहण्यासाठी ही स्पर्धा पाहण्यासाठी जी अलोट अशी गर्दी केलीत त्याबद्दल आपले आभार आहेत. जसं आपण सुखरूप या ठिकाणी आलात सामन्यांचा आनंद घेताय घरी जाताना सुद्धा आपण सुखरूप आपल्या घरी जा अशी सूचना आमदार साहेबांच्या माध्यमातून क्रीडा रसिकांना देण्यात येत आहे. आभार आहेत. वळूया आपण सामन्याकडे ज्या ठिकाणी कॉमेंट्रीमध्ये आपण बुलंद असा आवाज ऐकताय कुणालजी दाते सर आणि आकाश मांजरेकर.
हाय हॅलो नमस्कार सत श्री अकाल सलाम सर्वांना आमचा प्रणाम. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या या ऐतिहासिक अभूतपूर्व या मॅच मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. पूर्वार्धाचा खेळ आपण अनुभवला. प्रथम फलंदाजी करत असताना RJ दिल्ली धमाका या संघाने 104 धावा केल्यात. उत्तरार्धाच्या खेळामध्ये अर्थातच महाराष्ट्र वॉरियर्स संघाला जमा करायच्यात 105 धावांचं आव्हान. 48 चेंडू 105 धावांचं आव्हान आणि हे आव्हान पेलवण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आत आलेली आपण पाहतोय. ज्याचा हर दिन असतो तो आहे फरदीन अर्थातच काझी. आकाश आमदार साहेब प्रेक्षकांना अभिवादन करतायत. अभिराज दादा आणि आमदार साहेब जोरदार टाळ्या करा एकदा या सामन्यासाठी आमदार साहेबांसाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. शिवडीचा वंडर बॉय मैदानाच्या आत आलेला आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करणारा अर्थातच दिवा कोळीवाडा विभागातील ओमी केणी मैदानाच्या आत उपलब्ध झालेली आपण पाहतोय. लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन मैदानाच्या आत अवतरलंय. 48 चेंडू 105 धावांचं इक्वेशन. महाराष्ट्र संघाचं इथून मात्र कशा पद्धतीने वाटचाल चालेल हे बघणं गरजेचं आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला या धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील हे बघणं गरजेचं आहे. आणि मग हे सांगण्यासाठी पहिल्या षटकासाठी अनुराग शारसर गोलंदाजीसाठी आलाय. आकाश मागील 2 पर्वांमध्ये जेवढी गर्दी नव्हती आजच्या तिसऱ्या पर्वाने गर्दीचा उच्चांक गाठलाय आणि लाईव्ह वर जवळजवळ 17 ते 18 हजार प्रेक्षक tenniscricket.in वर या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. तेवढीच गर्दी आणि त्याच्यापेक्षा जास्त गर्दी सध्या मैदानामध्ये. मी मगाशीच डेकोरेटर्सला विचारलं होतं किती कॅपॅसिटी आहे. त्यांनी सांगितलं 10,000 स्टँडची आणि त्याच्यापेक्षा जास्त मैदानाच्या आजूबाजूला बाउंड्री लाईनवर प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक आहेत. खतरनाक माहोल बनला आणि मी मगाशी म्हटलं होतं गर्दीचे विक्रम इथेच तोडले जातात. हीच ती स्पर्धा आहे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. महेंद्र शेठ दळवी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब अक्षरशः या स्पर्धेला एक वेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या लेवलवर घेऊन जात असतात. तन मन धनाने पुढे उभे राहतात आणि त्याचमुळे चर्चा होत असते अखंड भारतभर. फर्स्ट ओव्हरचा खेळ आता सुरू होईल. अनुराग सारसर दिल्ली एक्सप्रेस भारताची राजधानी. सर थोडंसं इंटरप्ट करतोय. हे जे स्टेडियम आपण पाहताय ना त्याचे शिल्पकार आमचे कालिदास डेकोरेटरचे सर्वा या ठिकाणी प्रेक्षकांना अभिवादन करतायत वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आभार आहेत साहेब. सुंदर व्यवस्था आपल्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पुरवलेली आहात त्याबद्दल वीर दमदार आमदार प्रीमियर लीग महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन आणि आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून आपले खूप सारे आभार. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्स कडे. नंबर 1 डेकोरेटर्स कालिदास डेकोरेटर्स अप्रतिम असा तामझाम त्यांनी उभारला या स्पर्धेच्या माध्यमातून. आता मॅचला सुरुवात होते. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल. इथून मात्र काय होतं क्षेत्ररक्षक उपलब्ध होता. कॅचची संधी होती की काय. हाफ चान्सेस जरूर होते मात्र पदरी पडलं आणि पवित्र झालं. ओमीसाठी इथून मात्र जीवनदान आहे. पहली गेंद पर वो लॉफ्टेड ऑन ड्राइव मिड ऑन पर खिलाड़ी थे कप्तान सरोज प्रामाणिक और उनके हाथ से ये गेंद छिटकी यानी कि कैच ड्रॉप. वो पहली गेंद पर वो जीवनदान यहां पर मिला है बल्लेबाज ओमी केनी को. ये देखिए उछाला था गेंद को मिड ऑन पर और वहां पर वो कैच ड्रॉप. यावेळेला बघा जीवनदान मिळालं त्याचा फायदा सुद्धा घेतला गेला. काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम फॉर ओमी केनी. शॉर्ट पिच गेंद थी इसे सही नसीहत. पावर प्ले यहां पर चलता हुआ बल्लेबाज ने पुल किया. ये देखिए बढ़िया पुल टाइमिंग के साथ गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन मौका मिला और दोनों हाथ से इस बार इस मौके को बुनाया बल्लेबाज ओमी प्रकाश केनी ने. मैन फ्रॉम नवी मुंबई दीवा कोलीवाड़ा. दूसरी गेंद पर यह पहला चौका महाराष्ट्र वॉरियर्स के लिए. बेस्ट ऑफ महाराष्ट्र के लिए. बघा यावेळेला मात्र पुन्हा एकदा यावेळेला आणखीन एक संधी होती. आणखीन एकदा कॅचची सुवर्ण संधी सुटली गेली आहे. सेम एक्शन रिप्ले होगा पहली गेंद वाला.
आगे रखा था इस बार, इस गेंद को बॉटमैन का इस्तेमाल किया, उछाला था, ये देखिए आगे की गेंद थी, ऑन साइड पर बॉटमैन का इस्तेमाल, और फिर से वही खिलाड़ी, टीम के कप्तान। अगर वहां पर कप्तान है तो वहां पर तब्दीली नहीं होगी फील्ड में, क्योंकि यहां पर लगातार दूसरी बार वो कैच ड्रॉप होता हुआ सरोज प्रमाणिक द्वारा। वो सिंगल बटोरा है बल्लेबाज ओमी केनी ने रन संख्या स्कोरबोर्ड पर 5, और अब स्ट्राइकर इन पर शिवडी के महाराष्ट्र के वंडर बॉय फरदीन काझी। वारंवार जर अशा पद्धतीचे झेल सुटत असतील, तेच शॉट्स असतील, तर फलंदाजाला सुद्धा आता मात्र शॉट सिलेक्शन मध्ये बदलाव करावा लागणार आहे. अनुरागचं कौतुक करूया, जो वारंवार संधी उपलब्ध करून देतोय, आपल्या संघाला मोमेंटम प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतोय, पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करून देतोय, आणि इथूनच स्ट्राइक एंड वरती मात्र आपण पाहतोय फरदीन. या वेळेला मोठा फटका, हेलिकॉप्टर उडवलाय मिडांच्या डोक्यावरून, लॉंग ऑनला पार करत असताना सीमा षटकार. जैसे बल्ले से गेंद लगी उस पर मोहर लगाई थी 6 रनों की. करण अंबाला ने वो दौड़ लगाई थी इस गेंद को कैच करने के लिए, लेकिन फ्रंट लेग को अलग करते हुए गेंद को भेज दिया लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन. इथे बघा आविष्कारी आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, जरूर प्रयत्न मात्र इथून ठरलाय असफल. कौतुक करूया गोलंदाजाचं, षटकार आल्यानंतर सुद्धा केलेलं कमबॅक कौतुकास पात्र आहे. फ्लेक्सिबल फरदीन ये हमेशा से करते. पहली गेंद पर वो छक्का उड़ाया लॉन्ग ऑन के ऊपर से, और उसके बाद ये देखिए रिवर्स स्वीप पूरी तरह से घूमे इस बार वो आगे की पैर पर. रन संख्या स्कोरबोर्ड पर 11 रन. गोलंदाजाचं कौतुक करता आलं पाहिजे, केलं पाहिजे, अशा पद्धतीची कामगिरी त्याने आतापर्यंत केली आहे. यावेळेला बघा कव्हरच्या दिशेने कमालीचा फटका, बॅकफुटवरून खेळत असताना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. महाराष्ट्र वॉरियर संघ इथून मात्र पहिल्या षटकामध्ये 13 धावा. क्लासिकल कवर ड्राइव आखिरी गेंद पर वो 13 रन 2 रन बटोरे बल्लेबाज फरदीन काजी ने. और थोड़ा सा यहां पर स्कोर बोर्ड पर ध्यान दीजिए, वो रिक्वायर्ड रन रेट देखिए 13.14, उसी औसत से यहां पर बल्लेबाजी चलती हुई महाराष्ट्र वॉरियर्स. बेस्ट ऑफ महाराष्ट्र की टारगेट 105 रनों का, और एक बड़ी चुनौती, कड़ी चुनौती, उस चुनौती को स्वीकार किया बल्लेबाज फरदीन काजी ने, ओमी केनी ने. और ये देखिए दर्शक काफी भारी तादाद में इस बार इस तलवार ग्राउंड पर आपको नजर आते हुए. पहला ओवर वो थोड़ा सा इवेंटफुल रहा, 2 कैचेस यहां पर छूटे थे बल्लेबाज ओमी केनी के, और उसके बाद फरदीन के बल्ले से वो लॉफ्टेड छक्का लगाया था फरदीन ने, वो हेलीकॉप्टर लॉफ्टेड ड्राइव. 6 रन उनके बल्ले से आए. 8 रनों पर पहुंच चुके बल्लेबाज फरदीन काजी. ओमी केनी के बल्ले से वो चौका बटोरा था, वो पुल किया था पहली ओव्हर में. रन बने 13. नाही बघा ना, पहिल्या षटकामध्ये सुद्धा 13 धावा आल्या. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. तुल्यबळ हा सामना इथून मात्र पाहायला मिळतोय. भले तुम्ही बेस्ट ऑफ इंडिया असाल, आम्ही बेस्ट ऑफ महाराष्ट्र का आहोत हे मैदानावरती या जोडीने दाखवून दिले आहे. यंग ब्रिगेड खऱ्या अर्थानं ही युवा जोडी मैदानाच्या कमालीची कामगिरी करते. कौतुकास पात्र कामगिरी मैदानावरती आपण पाहतोय. गिव्ह अँड टेक असला पाहिजे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानावरती आहे. एखादा खराब चेंडू गेला नॉन स्ट्रायकरने जाऊन सांगायचं हरकत नाहीये, स्वतःवरती विश्वास दाखव, आणि ह्या जोडीने ते करून दाखवलंय. राजूच्या गोलंदाजीवरती फटका फसलाय. इथून मात्र ओमी केनीला बाद व्हावं लागेल. पहिला हादरा दुधात माशी पडली, फलंदाज बाद. होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर 1. पिछली पारी में संजू कनौजिया कुछ इस प्रकार आउट हुए थे. इस बार बल्ला थोड़ा सा हाथ में ऑन साइड पर घुमा और गेंद चली गई खड़ी होते हुए वाइडिश लॉन्ग ऑफ की जानिब. एक आसान सा मौका था वहां पर खिलाड़ी के लिए. राजू पालदी राजस्थान के झुंझुनू इस जिले से वो बिलोंग करते. पालदी गांव का ये खिलाड़ी राजू पालदी. पहली गेंद पर वो पहली सफलता. बल्लेबाज ओमी केनी आउट. बड़ी विकेट. महाराष्ट्र वॉरियर्स को लगता हुआ ये पहला झटका. इथून बघा नवीन फलंदाज मैदानाच्या आत येत आहेत. हे सुद्धा खऱ्या अर्थानं सोशल मीडियावरती सेन्सेशनल असणारे खेळाडू प्रथमेश म्हात्रे, पद्मेश म्हात्रे या नावाचे खेळाडू मैदानाच्या आत उतरताना आपण पाहतोय. एक डावखुरा फलंदाज बाद झाला.
दुसरा डावखुरा फलंदाज मैदानाच्या आत येतोय. चांगल्या दिशेने वाटचाल केली जाते, यासाठी कौतुक करावं लागणार आहे. राजू पालदी म्हणतोय पधारो म्हारो देश. राजस्थानी हा खेळाडू आज अलिबागच्या या तलवार क्रीडांगणावरती चांगल्या फलंदाजांना मस्त नबूद करावी अशा पद्धतीची गोलंदाजी पेश करताना पाहायला मिळते. सोगावच्या स्पर्धेमध्ये सुद्धा या गोलंदाजाने सर्वांची लक्ष वेधून घेतली होती. अलिबागमध्ये ज्याने यावर्षी चांगलं क्रिकेट खेळलंय आणि तोच खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागणार आहे इथून मात्र टीम मॅनेजमेंटचं. राजस्थानचा खेळाडू इथून मात्र रेस्ट ऑफ इंडियाच्या संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. सुविचित बॅकची लीडिंग एज. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. बॅक टू बॅक फलंदाज बाद. प्रथमेश मात्रे द्वारा, लेकिन सीधे हाथ में खेल बैठे वहां पर खिलाड़ी थे अनुराग सारसर, उनके चेहरे पर वो स्माइल नजर आई. अब नए बल्लेबाज, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज को रिप्लेस करते नजर आएंगे रजत मुंडे. पिछला सीजन बढ़िया रहा था, वो आईएसपीएल में उनकी बल्लेबाजी नजीमुल्ला ट्रॉफी में वो 2 गेंदों पर 2 छक्के जड़े थे फाइनल मुकाबले में. और ये देखिए गलत स्ट्रोक का चयन, उल्टा बल्ला चलाया, अनुराग सारसर के हाथ में कैद होती हुई ये गेंद और बड़ी सफलता बैक टू बैक राजू पाल्दी के लिए. राजस्थान के झुंझुनू पाल्दी गांव के खिलाड़ी पिछली 2 गेंदों पर 2 सफलता, 13 पर 2 महाराष्ट्र वॉरियर्स. रजत मुंडे मैदानाच्या आत आलाय. रन मशीन, कन्सिस्टन्सीचा किंग म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं. आयएसपीएल मधील प्रूव्हन मॅच विनर हा खेळाडू मैदानाच्या आत आपण पाहतोय. रायगड प्रीमियर लीग ज्या खेळाडूने गाजवली, आयएसपीएल चं पहिलं पर्व ज्याने गाजवलं, असा हा खेळाडू मैदानाच्या आत आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज, त्याची अदाकारी, त्याचे शॉट सिलेक्शन, त्याचा बॅटचा फ्लो कौतुकास पात्र. प्रत्येक वेळेला नयनरम्य दृश्य त्याच्या बॅट मधून रसिक मायबा प्रेक्षक अनुभवताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. ऑन हॅट्रिकचा हा चेंडू यावेळेला मात्र सेफ खेळला गेला. पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न, एक अपील झालं, मात्र या अपीलामध्ये तथ्य नाही आहे. स्टंप माइक त्या ठिकाणी उपलब्ध आहे. टेनिस क्रिकेट .in चं कौतुक करूयात. स्माइल देखिए, पूरी तरह से खोल के रखा था इस बार और अंपायर ने कहा नॉट आउट. पहले ही सिर हिलाया था वहां पर अंपायर नासिर, सर का इशारा आता हुआ नॉट आउट. तीसरी गेंद बिंदी गेंद, राजू पाल्दी लगातार वो आग के गोले बरसाते हुए उनकी गेंदबाजी में. पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी. राजू यांची गोलंदाजी वलयबद्ध आहे, लयबद्ध आहे, कौतुकास पात्र आहे. काय कमालीची ऍक्शन पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने डिलिव्हर केला जातोय, बोटांवरती तो दिलेला तो स्ट्रेच आणि तदनंतर मात्र लास्ट मोमेंटला मिळणारा तो वलय कौतुकास पात्र आहे. रिस्क पोजीशन राजू पाल्दी की बढ़िया रही पिछली 2 गेंदों पर. वो लेफ्ट हैंडेड बल्लेबाज हमेशा से वो एडवांटेज होता है बल्लेबाज के लिए, लेकिन कम बैक राजू पाल्दी का. यावेळेला बघा, कव्हरच्या दिशेने अगदी हलक्या हाताने फटका खेळलाय जरूर. पहिल्या 4 चेंडूंवरती एकही धाव नव्हती. पहिल्या 2 चेंडूंवरती विकेट्स गेल्या होत्या. हे दडपण जरूर फलंदाजांच्या मनामध्ये असणार आहे. हे दडपण झुगारून आंधी आए या तुफान, हम करेंगे नौका पार, अशा पद्धतीचा माइंडसेट घेऊन आता मात्र मैदानावरती उतरावं लागणार आहे. 1 to go चा इशारा येतोय. दुसरं षटक सांगतेच्या दिशेने वाटचाल सुद्धा करतंय. कमालीची गोलंदाजी आहे, कंजूस गोलंदाजी मैदानावरती प्रदर्शित केली जाते. स्ट्राइक एंड वरती आता मात्र फरदीन पाहायला मिळणार आहे. फरदीनची बॅट आज मात्र चांगल्या पद्धतीने बोलबाला पाहायला मिळालाय. त्याच्या बॅट मधून मोठा फटका आलेला आपण पाहिलाय जरूर, मात्र त्याला सातत्यता दाखवावी लागणार आहे. संघ अडचणीमध्ये आहे आणि मग अडचणीचा सामना करत असताना इथून मात्र फाउंडेशन, पाया मजबूत करणं ही काळाची गरज आहे. हे कटू सत्य स्वीकारून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र बदलाव करण्यात आलाय. शॉर्ट स्क्वेअरले क्षेत्ररक्षक इथून मात्र तैनात करण्यात आलाय. यावेळेला लेफ्ट स्ट्रोक, कमालीचा फटका, बॉटम हँडचा वापर केला गेला. मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमा रेषा पार.
ने 2 ओवर का खेल समाप्त। महाराष्ट्र वॉरियर्स बेस्ट ऑफ महाराष्ट्र टीम 20 रन 2 विकेट के नुकसान पर। अब आएंगे गेंदबाजी के लिए फरमान खान, हरियाणा के करनाल के फरमान गेंदबाजी के लिए। बघा पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये केवळ 7 धावा आल्यात. आपल्याला प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायचंय. इथे मात्र दुसऱ्या षटकामध्ये अधोगती पाहायला मिळाले. धावांचा फ्लो वाढवावा लागेल. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन आता मात्र पूर्णपणे हटले गेलेत. चांगली कामगिरी इथून मात्र दिल्ली धमाका या संघाच्या माध्यमातून केली गेली आहे. कौतुक करावं लागणार आहे गोलंदाज राजू पालदीचं. पहिल्या 4 चेंडूंवरती एकही धाव खर्च न करता आपल्या संघाला आता मात्र मजबूत स्थितीमध्ये घेऊन पोहोचवलाय. चेंज ऑफ पेस, पहिल्या चेंडूवरती गती परिवर्तन पाहायला मिळाला. वेगवान गोलंदाज ज्या वेळेला स्लोअर वन टाकतो ना, तो रीड करणं कठीण असतो आणि इथून मात्र एक धाव मिळणार आहे. ये इनकी स्ट्रेंथ है आकाश, वो जो ऑफ ब्रेक डालते हैं, वो जो डीप फुल टॉस होती है, सबसे बड़ी स्ट्रेंथ है इस खिलाड़ी की, फरमान खान की। क्योंकि बल्लेबाज जो है वो फिरक में होता है कि एक लंबा स्ट्रोक में इनके खिलाफ जड़ूंगा, लेकिन आखिरी समय पर एंड मोमेंट पर वो आखिरी समय पर वो गेंद को डीपिंग फुल टॉस की तौर पर डिलीवर करते हैं, और ये सबसे बड़ी स्ट्रेंथ है इस गेंदबाज की, फरमान खान की। अच्छी गेंदबाजी की अभी अभी सिंधु नायक ट्रॉफी में फरमान खान ने। रजत मुंडे 2 रनों पर, फरदीन काजी 14 पर, 4 गेंदे खेल चुके, रन संख्या 21 यासाठी तर तुमच्याकडे कंट्रोल असावं लागतं. शेवटपर्यंत नजर असावी लागते फलंदाजांकडे, त्याला फॉलो करता आलं पाहिजे. यावेळेला बघा वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली गेली आहे. एक जोरदार अपील करण्यात आलंय. या अपिलामध्ये किती तथ्य आहे हे सुद्धा आता बघणं अत्यावश्यक असणार आहे. समान झालंय. पहिल्या डावात ती अपील झाली, ती फेटाळली, या डावात अपील झाली, ती फेटाळली, आणि स्माइल बघा करण अंबालाच्या चेहऱ्यावर, स्वॅग बघा, हेअरस्टाईल बघा. ऑफ ब्रेक गेंद थी, टिप्पा खाती गेंद अंदर घूमी, फरमान ने थोड़ी सी लेट अपील यहां पर की और उसके चलते अंपायर का फैसला आता हुआ नॉट आउट। रन संख्या 21 2 विकेट के नुकसान पर, 21 लॉस ऑफ 2 विकेट फरदीन काजी। इनका बल्ला यहां पर बोलना जरूरी होगा, बल्ले से रन चाहिए महाराष्ट्र वॉरियर्स को। फरमानचा पुन्हा एकदा लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू, इथून मात्र ओव्हर स्टेपचा नो बॉलचा इशारा आलाय. ना दसरा ना दिवाळी, मात्र महाराष्ट्र संघाला हा बोनस मिळणार आहे. या बोनसचा स्वीकार सुद्धा केला गेला पाहिजे, कारण पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. आंकड़ों का खेल देखिए, स्कोर बोर्ड पर 22 रन 2 विकेट का नुकसान, 2.2 ओवर का यहां पर खेल समाप्त. नो बॉल यानी कि अगली गेंद होगी फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट आणि समोर आहे फरदीन काझी. फील्ड मध्ये तो बदलाव आपल्याला पाहायला मिळणार नाहीये, कारण तो बॉल तो फरदीनच खेळला होता, डॉट बॉल आला होता. मात्र आता अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. नाही, इथून मोठा फटका आला पाहिजे, तरच महाराष्ट्र संघ कमबॅक करू शकणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. लायसन्स दिलं होतं, परवाना दिला होता मोठा फटका खेळण्यासाठी. कव्हरच्या दिशेने फटका खेळला गेला, बॅटवरती तितकंसं टायमिंग होऊ शकलं नाही, मात्र 2 धावा मिळणार आहेत. इनसाइड आउट थ्रू दी कवर्स हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलने का प्रयास था, लेकिन वहां पर 2 रन बटोरे बल्लेबाज फरदीन काजी ने. रन संख्या 24 महाराष्ट्र वॉरियर्स 105 रनों का ये टारगेट, रिक्वायर रन रेट 14.73. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, डायरेक्ट हिट करण्याची संधी होती जरूर, मात्र म्हटलं श्रद्धा सबुरी, जास्तीची रिस्क नकोय. मॅच चांगल्या दिशेने वाटचाल करते आणि म्हणूनच का होईना इथून मात्र दिल्ली धमाका संघ मैदानाच्या आत तो लाइवलीनेस, तो अलर्टनेस दाखवला जातोय. यही खासियत है इस फरमान खान की, वो चेंज ऑफ पेस, गति में वो परिवर्तन, वो तब्दीली लेंथ में, और उसके चलते अब तक पूरी तरह से छाए हुए गेंदबाजी करते हुए फरमान खान. रन संख्या 25 2 विकेट के नुकसान पर, पारी का ये तीसरा ओव्हर चलता हुआ. 105 धावांचं टार्गेट आहे, हे विसरून चालणार नाहीये. आणि मग अशातच इथून मात्र डॉमिनेटिंग गोलंदाजी काय असते त्याचं पृथक्करण करून दाखवलंय. का आम्ही रेस्ट ऑफ इंडिया, का आम्ही दिल्ली धमाका संघ म्हणून ओळखला जातो, ती कामगिरी फरमान खानने मैदानाच्या आत करून दाखवली आहे. दुसरं षटक राजू पालदीने हाताळलं, त्यामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा सातत्यता गोलंदाजांमधली पाहायला मिळाली आहे.
खोलवर टप्प्याचा चेंडू, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा कठीण विचारलेल्या प्रश्नाचं रजत मुंडेकडे उत्तर नाही, हेच आपण अनुभवतोय. 3 षटकांची सांगता, 25 धावा, 2 फलंदाज बाद. जरूर अच्छी गेंदबाजी इस बार दिल्ली धमाका द्वारा. रघुवीर जी शर्मा, जुगल किशोर अग्रवाल इनकी ये टीम, हेमंत जी बनियाल इनकी ये टीम महाराष्ट्र वॉरियर्स के खिलाफ अब थोड़ी सी अच्छी पोजीशन में यहां पर नजर आती हुई. 3 ओवर का खेल समाप्त. महाराष्ट्र वॉरियर्स बेस्ट ऑफ महाराष्ट्र, रन बने अब तक 25, 2 विकेट के नुकसान पर, और रिक्वायर रन रेट यहां पर बढ़ता हुआ 16 की औसत से यहां पर बल्लेबाजी करनी होगी अगले 5 ओवर में. वो गेंदबाजी में आपको तब्दीली नजर आएगी. शायद वो करण अंबाला का इस्तेमाल करेंगे कप्तान सरोज प्रामाणिक. उसी छोर से, जिस छोर से राजू पाल्दी ने गेंदबाजी की थी, नहीं, लेकिन अब राजू पाल्दी के हाथ में गेंद नजर आ रही है, ना कि करण अंबाला. और जिस छोर में करण अंबाला फील्डिंग के लिए जाएंगे वहां पर शोर उमड़ता हुआ दर्शकों के बीच में. जब जब वो करण अंबाला आपको दिखेंगे, उनकी हेयर स्टाइल देखिए, उनका स्वैग देखिए, वो दर्शक देखिए. राजू पाल्दी गोलंदाजीसाठी आलेत, ज्यांनी आतापर्यंत षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूंवरती विकेट प्राप्त केली होती. तदनंतर महाराष्ट्र संघांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आपण पाहतोय. इथून मात्र फरदीन काझीला कमबॅक करावं लागणार आहे. आपला संघ अडचणीमध्ये आहे, मोठे फटके खेळावे लागतील, चांगल्या चेंडूला सन्मान द्यावा लागणार आहे, तर आणि तरच या मॅच मध्ये तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकाल. अन्यथा दिल्ली अब दूर है असंच म्हणावं लागणार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. दी ग्राउंड स्ट्रेट खेला था इस बार. 4 रन मिले बल्लेबाज फरदीन काजी के बल्ले से. और जहां पर वाइडिश लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है करण अंबाला, पिछले सीजन की कुछ यादें वहां पर पब्लिक उन्हें दिलाते हुए, और कुछ उसी तरीके का उनका वो बिहेवियर रहा है पब्लिक के साथ. वो थोड़े से फैमिलियर होकर वो पिछले सीजन की कुछ यादें करण अंबाला वहां पर फिर से दोहराते हुए. लेकिन फिर से एक बार रुक करेंगे मुकाबले की, और रन संख्या 29, 29, लॉस ऑफ 2 विकेट. पारी का चौथा ओवर चलता हुआ पहली गेंद पर चौका. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जरूर चांगली गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानाच्या आत. मोठे फटके तितकेसे खेळून दिले जात नाहीये. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र क्षेत्ररक्षणाचा आढावा घेत चांगला फटका खेळला होता. मात्र दुसऱ्या चेंडूवरती राजू पाल्दीने पुन्हा एकदा त्याचा दैदिप्यमान खेळ मैदानाच्या प्रदर्शित केलाय. 30 धावा फलकावरती, 2 फलंदाज बाद झालेत. इथून मात्र इंडिया संघाला, अर्थातच दिल्ली धमाका या संघाला टाळ्यांचा गजराने त्यांचं कामगिरीचं स्वागत सुद्धा केलं गेलंय. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे, वाईट डिलिव्हरी आली आहे. एक्स्ट्राची धाव फलकावरती ऍड होईल. रजत मुंडे 6 गेंदे 2 रन. और यहां पर अब आपको बल्लेबाजी करनी होगी रजत मुंडे. और ये वो समय है, प्रेक्षकांना विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये येऊ नका, मॅच सुरू आहे. कारण महत्वाचा सामना आहे, तो नंतर आपल्याला भेटेल. सेल्फी काढत राहा मॅच नंतर. चौथं षटक मैदानाच्या आत आहे. बॉल मैदानाच्या बाहेर आहे. व्हॉट अ स्ट्रोक. बॉलच्या टप्प्याला फॉलो केलाय आणि त्यानंतर मात्र कार्यक्रम केलाय. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. स्लॉट में गेंदबाजी, और इस बार पार्किंग प्लॉट में नजर आई. छोट्या विकी शक्ल मुलांना में खेला था इस बार. विनंती आहे, मॅच आटोपल्यानंतर आपण करण अंबालाला वस्तीला ठेवून घेऊ, पण आता त्याला खेळू द्या. कडक शॉट, 6 रन. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. अपेक्षांचं ओझं घेऊन येणारा हा फटका करण अंबालाला पार करत असताना लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार.
किया और यहां पर देखते हुए कि करण अंबाला क्या पहुंच जाएंगे, लेकिन बढ़िया एथलेटिज्म वहां पर करण अंबाला द्वारा 6 रन. इथून 26 चेंडूचा खेळ बाकी आहे. 62 धावांची आवश्यकता होती. त्या तिसऱ्या चेंडूवरती कन्सिस्टन्सी, कन्झिक्युटिव्ह सिक्सर. चलने वाला उचलने दे. ब्रो आणि हे सातत्य इथे दिसतंय बॅटिंग मधलं. 26वा हा फलंदाज ठरलाय ज्याने सलग 3 षटकार मारलेले आहेत. रजत मुंडे भाऊ सध्या चमकले. टीमची धावसंख्या 49, 49 आणि आता धावा करायची आहे 56. अब तक 56 चित्रपट आला होता नाना पाटेकर यांचा, एन्काउंटर स्पेशलिस्ट. मजा येईल या मॅच मध्ये. नाही बघा ना, इथून एन्काउंटर केला जातोय फलंदाज रजत मुंडेच्या माध्यमातून. यावेळेला शरीरापासून दूर राहिलेला चेंडू, मोठा फटका खेळायचा होता. वाईडची अपेक्षा केली जाते. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जाणार आहे. हा वाईड आहे की नाही, इथून मात्र या मॅचला कलाटणी मिळणार का हे बघणं फार गरजेचं आहे. लास्ट गेंद थी, आखिरी गेंद थी, लगातार वो 3 छक्के जड़े थे, 2 लॉन्ग ऑफ के ऊपर से और एक मिड विकेट के ऊपर से. राजू पालडी के ऊपर वो हमला बोला था बल्लेबाज रजत मुंडे ने. अच्छी बल्लेबाजी पिछले 3 गेंदों पर और आखिरी गेंद वो डिसीजन पेंडिंग नजर आएगा. और यहां पर ये देखिए चर्चाएं होती हुई, यहां पर करण अंबाला के साथ वो बातचीत करते हुए सरोज प्रामाणिक जो पिछली गेंद पर इट्स अ फेयर डिलीवरी, ये सही गेंद, रॉन्ग वन का प्रयास था. बैक ऑफ द हैंड टिप्पा खाती गेंद थोड़ी सी बाहर गई और उसके चलते अंपायर का इशारा आता हुआ ये फेयर डिलीवरी. 4 ओवर का खेल समाप्त. रन बने 49 और यहां से रन बनाने जीत के लिए 4 ओवर में 24 गेंदे 56 रन. पन्नाशीच्या उंबरठ्यावरती इथून मात्र महाराष्ट्र वॉरियर्स संघ पाहायला मिळतोय. येणारे 24 चेंडू 56 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटक 14ची सरासरी राखायची आहे. हा ड्रिंक्स ब्रेक तुम्हाला थोडासा मोमेंटम शिफ्ट करण्याची संधी देईल. मॅच हायलाइट्स. हे घडलं पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावामध्ये ओमी केनीने तो चांगला फटका, 2 कॅचेस सोडल्या होत्या सरोज प्रामाणिकने मिडॉनला आणि त्याच्यानंतर फरदीन शो हा लॉफ्टेड ड्राईव्ह बॉटम हँडचा वापर, सिक्सर मारला होता आणि त्यानंतर ओमी केनीची विकेट इथे मिळाली. चांगला झेल आणि पद्मेशने चूक केली आहे. प्रथमेश मात्रेने स्विच हिटचा प्रयत्न, अनुराग सारशरचा चांगला झेल आणि मग मारलेले हे फटके. फरदीन काझी वंडर बॉय शिवडीचा चमकलाय, खतरनाक खेळ त्याने दाखवलाय. हा स्ट्रेट मारलेला फटका ओव्हर द अंपायर हेड, 4 रन आणि मग सुरू झाला कळशीत कळशी ब्रो. कन्सिस्टन्सी बॅटिंग मधली इथे दाखवली, सातत्य. द एंड इज द बिगिनिंग. आणि तो खेळाडू रजत मुंडे. सोशल मीडियाचा जमाना आहे ब्रो. कडक बॅटिंग इथे केली आहे रजत मुंडेने. 3 सलग षटकार मारले आणि लास्ट बॉल DRS चा वापर झाला. अंपायरने सांगितलं दॅट वॉज फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल. आता 24 बॉल 56 धावांची गरज. का अलिबागकर, आवडली ना स्पर्धा? आवाज कमी येतोय, आवाज कमी येतोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज पाहिजे, त्याच वेळेला मजा येईल ना भाऊ. आपली स्पर्धा आहे, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग आहे. अंतिम टप्प्यात आता ही स्पर्धा चालली आहे. शेवटचे 4 ओव्हर, 4 ओव्हर मध्ये धावा करायचे 56, 56 आणि गोलंदाजीमध्ये आता होईल परिवर्तन. फरमान, क्या पूरे कर पाएंगे उनके अरमान? जीत की सुगंध क्या यहां पर आएगी टीम दिल्ली धमाका को? परंतु मैदानामध्ये अडसर आहे
विजयाच्या दरम्यान फरदीन आणि रजतचा. बघा आपल्या स्क्रीनवरती माजी नगराध्यक्ष सन्मान्य प्रशांतजी नाईक यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अगदी त्याच वेळेला जिल्हा प्रमुख सन्मान्य राजाभाई केणी यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळते. दिलीप शेठ भोईर हे सुद्धा पाहायला मिळतात आणि आपल्या स्पर्धेचे जनक अर्थातच माननीय श्री दमदार आमदार महेंद्र शेठजी दळवी. मॅच ऑन. 24 बॉल 56 धावांची गरज. पहिला बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावा झाल्यात 55. 23 बॉल 50 धावांची गरज. दुसरा बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्या बात है. लगातारच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा षटकार फरदीन काझीने 100ली या मॅचचा रोमहर्षकता वाढवलेली पाहायला मिळते. बॉटम हँडचा वापर केलाय. किती बी नडू दे कोणी बी त्यांना एकटा बास. चला मैदानाच्या बाहेर चला. हे ते सांगितलं जात आहे. टेलिकास्ट टीम हे दाखवू नका जेणेकरून त्यांना चित्र घरी दिसणार नाही. त्यामुळे ती चर्चा होईल आणि त्याचमुळे ती गर्दी होईल. मॅच सुरू ठेवा. बॅक टू बॅक 2 सिक्सेस आणि आपले जे कार्यकर्ते टी शर्ट परिधान केलेले त्यांनी थोडंसं लक्ष द्या. तो खेळाडू जिथे असेल त्याच्या बरोबर मागे तुम्हाला थांबायचंय. धावा झाले 61. 61 धावा. मॅच ऑन. कारण सध्या फोकसमॅन फरदीन आहे, हरदीन आहे. खतरनाक बॅटिंग. हा बॉल सोडून दिलाय, जाऊ दिलाय. पंच सांगतात डॉट बॉल आहे. कमबॅक झालाय फरमानचं. 2 षटकार आल्यानंतर फरमानचं हे कमबॅक डेफिनेटली महत्वपूर्ण आहे. दिल्ली धमाका संघ म्हणेल येणारा प्रत्येक डॉट चेंडू आपल्याला आनंद देणार आहे. मॅच बनवली गेली आहे. फरदीन एव्हरग्रीन आहे हे त्याने मैदानाच्या दाखवून सुद्धा दिले. आशेचा एक किरण आहे. 21 बॉल 44 धावा. फुल टॉस फुल टोल वसूल केलाय फरदीन काझी. शिवडीचा वंडर बॉय काटाकीर फलंदाजी करतोय. सिक्सर. रेखीव रेशमी राजेशाही खटला मैदानाच्या आत. इथून मात्र या षटकातील तिसरा षटकार खेचलाय. आस्किंग रन रेट आहे ना तो इथून पुरा केला गेलाय. 8वा. 105 धावा झाल्या होत्या. मी म्हटलं होतं दुसऱ्या डावामध्ये फरदीन आहे. आठवलं असेल तर तो खेळतोय. फरदीन काझी पाहता पाहता 40 धावांची खेळी त्याने साकारली आहे. धावा झाल्या 67. फरमान. बॉल हवेत आहे. बॉलला स्क्वेअर ड्राईव्ह दाखवलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. मारले 4. कमी केलाय भार. चौकार. फ्लेक्झिबल फरदीन. मी मगाशी याही शब्दाचा उल्लेख केला होता. फ्लेक्झिबिलिटी. लवचिकता काय आहे या खेळाडूकडे. कुठेही टाका आम्ही मारणार, आम्ही तोडणार. विक्रम गर्दीचे ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात चालली आहे. 105 लक्ष असाच पाहिजे होता पैसा वसूल सामना. फरदीन काझी 44 नॉट आउट. हा बॉल अंपायरचा सिग्नल. नो बॉल. नो बॉल. ओ स्टेपिंगचा नो बॉल. फरदीनकडे संधी आहे. दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना ते हीच परिस्थिती. 3 षटकार 1 चौकार. त्यात वाईड येईल की नाही यावरती चर्चाच नको म्हटलं गेलं. नो बॉल आलाय. इथून मात्र मॅचला पुन्हा एकदा
रंगतता वाढताना पाहायला मिळते, कारण पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. नाराज होता फरदीन की त्याच्या बॅटला बॉल लागलेला नाहीये. ती नाराजी त्याने व्यक्त केली. 19 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. 33 आणि फरदीन पोचलाय 16 बॉल मध्ये 44 या आकड्यावर. अर्धशतक होईल का ते पाहायचंय. फरदीन तयार, गोलंदाज तयार. फरमान परत एक वेळा ड्राईव्ह शरीरापासून दूर केलाय. स्वीपर कव्हर, चांगली फिल्डिंग. फरदीनच्या खात्यामध्ये एक सिंगल जाते. या सिंगलच्या मदतीने 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झालेल्या 73. फरदीन थेवेल स्ट्राईक. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तो महाराष्ट्र संघासाठी कौतुकास पात्र आहे. काय कमालीचे फटके खेळले या षटकामध्ये. फरमान खान वरती केलेलं आक्रमण हे खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र आहे. हा फटका लाजवाब होता. हेलिकॉप्टर उडवला होता सरळ दिशेने. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळलेला फटका. एकापेक्षा एक हेलिकॉप्टर उडवला गेला. कधीतरी लवचिकता दाखवली. यावेळेला हा फटका सुद्धा बघा. या षटकाचे हायलाइट्स सोशल मीडिया दुमदुमणार. इंस्टाग्राम, फेसबुक सगळं काही आता मात्र फरदीनमय होताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीसाठी आता वन साइड हिरो अभिषेक कुमार दलोर. तो कमबॅक करेल का हा प्रश्न आहे. परंतु मॅच ऑन आहे. फरदीनने कहाणी लिहिली आहे या मॅचची. मी म्हटलं होतं मावळ्या आम्ही महाराष्ट्राचे, अनोखा आमचा डाव, नातं आमचं वीर दमदार आमदार ट्रॉफीशी. अरे महाराष्ट्रात येऊन कशाला नडता राव. आता या मॅच मध्ये कमबॅक करेल का. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. अभिषेक दलोर, करण अंबाला त्याच्या समोर. महाराष्ट्राचा शिवडीचा वंडर बॉय फरदीन काझी. धावा झालेल्या 73. 60 धावांची भागीदारी मागच्या 24 बॉल मध्ये आणि मागच्या 2 ओव्हर मध्ये 48 धावा घेतलेल्या आहेत. हे विसरून चालणार नाहीये. 48 रन्स. समोर काही प्रेक्षक मोबाईलचे टॉर्च चालू केले असतील तर त्या बंद करा आणि शांत चित्ताने सामना पहा, आनंद घ्या. आपली स्पर्धा आहे. 18 बॉल, माफ करा 18 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 32. 32 हे समीकरण या मॅच मध्ये. करण अंबाला टू फरदीन काझी. धावा केल्यात 45. बॉल हवेत आहे. चान्स आहे. कव्हर्सला कोणी नाहीये. 1 रन इथे मिळताना दिसते फरदीन काझीच्या खात्यामध्ये. शांतता पहा स्टेडियम मध्ये. जसा बॉल हवेत गेला. नाही, हृदयाचे ठोके वाढले होते. मात्र म्हणतात ना मराठीमध्ये एक म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी. नशिबाची साथ होती. आज फरदीन नशीब घेऊन आलाय. आज फरदीन मैदानाच्या आत रोमहर्षकता घेऊन आलाय आणि आज बाटीला जणू काही त्यांनी धार काढली आहे. बॉल हवेत होता. चाकीवरून खेळण्याचा प्रयत्न. कव्हर्सला नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. फरदीनला असं वाटलं की बॉल जाईल हातामध्ये त्या फिल्डरच्या, परंतु शेवटी किस्मत भी बहादुरों का साथ देते म्हणतात ना ते याच्यासाठी. करण अंबाला फील्ड मध्ये प्लेसमेंट मध्ये थोडासा बदलाव. कारण लेफ्ट हँडेड पॅटर आलाय. डीप मध्ये पॉइंट आहे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. एक वाईडिश लॉंग ऑफ. ड्रायव्हिंग लेनवर बॉल होता. हलक्या हाताने बॉटम हँडचा वापर. ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर येतोय. एक धाव तिथे मिळताना दिसेल. संजू कनौजिया दिल्लीचा खेळाडू, त्याने बॉलला थांबवले. धावा झाल्यात 75. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत खेळलं जाते. जर फरदीनच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक येत आहेत तर मग त्याला स्ट्राईक वरती ठेवणं गरजेचं आहे. हा माइंडसेट मैदानाच्या दाखवला गेलाय. अजूनही रिक्वायर्ड रेट आपण जर पाहिला 11.25 ची सरासरी आवश्यकता असणार आहे. 16 बॉल 30 ची आवश्यकता. 16-30. शरीरापासून दूर थोडासा बॉल बाहेर टाकलाय आणि ते विट दिली होती, जागा दिली होती, परंतु फरदीनचा एक फटका फसलाय. सरळ विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल. भन्नाट वेग करणचा. नाही, स्वतःवरती कंट्रोल ठेवावा लागेल. बॉलला फॉलो करत असताना नवीन नियम बदलले गेलेत. गाईडलाईनच्या बरोबर जवळून चेंडू गेला म्हणून त्याचमुळे का होईना इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. शफलही झाला होता फरदीन आणि त्याचमुळे हा डॉट बॉल आहे. 75 धावा झाल्यात.
वेगवान बॉल हवेत आहे, मिड ऑन धावतोय, बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने, सेकंड अटेम्प्ट, झेल टिपलाय, का हे पाहायचंय. संजू कनौजिया, सुपर संजू. आणि आता बाउंड्री चेक होते, कॅच चेक होतोय, टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. सामन्याला कलाटणी येते, काय झेल टिपलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, स्वतःला सावरत असताना अप्रतिम प्रयत्न. संपूर्ण समर्पण म्हणजे काय हे संजू कनोजियाने मैदानावरती दाखवून दिले. 30 यार्डचा घेरा क्रॉस करत असताना सीमा रेषे नजदीक जाऊन उलट्या दिशेने पकडलेला हा कॅच. बघा प्रत्येकाचं लक्ष त्या सीमेरेषेवरती आहे, मात्र सीमा रेषेला पाय लागत असताना चेंडू हातात होता का याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे. कॉमेंट्री बॉक्स आणि बाजूचे प्रेक्षक मोठ्या स्क्रीनवर पाहिल्यानंतर हे लागला पाय, तसं नाहीये, लागला पाय परंतु बॉल हातात आहे का हे चेक केलं जाईल टीव्ही अंपायर कडून, ते आम्ही चेक करणार नाही आहोत. पाय ते बॉलचा जो स्पर्श आहे तो हाताला आहे की नाही हे तपासलं जाईल. पाय नक्की लागला बाउंड्री लाईनला, ते शूजचा समोरचा भाग लागला, परंतु त्यावेळेला ज्यावेळेला बॉल हवेत टाकला त्यावेळेला बॉल हातात होता का या सगळ्या गोष्टी पाहिल्या जाणार आहेत. आणि ऑलमोस्ट आता नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. आता मॅच अंगाशी आउट, हो युठी आउट. मी म्हटलं होतं पाय लागलाय परंतु बॉल हातातून रिलीज केला होता त्यानंतर तो पाय लागलाय. सुपर संजू, काय प्रयत्न होता संजू कनौजियाचा, मागे धावत जाऊन हा झेल त्याने टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय. फरदीन काझीने खरोखर चांगली बॅटिंग केली, 46 धावांचा खेळ त्याने दाखवलाय. आणि नवीन फलंदाज अर्नाळ्याचा प्रशांत घरत आता फलंदाजीसाठी येतोय. धावा झाल्यात 75, 75. देवगड मध्ये मागच्याही हंगामात यंगस्टर ट्रॉफी मध्ये खूप चांगला खेळ केला होता या खेळाडूने. देवगडच्या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी चांगला खेळलाय, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी चांगला खेळलाय आणि त्यातल्या त्यात ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये अर्नाळ्याचा संघ चांगला खेळला यावर्षी कोणगाव मध्ये. हा एक डॉट बॉल येतोय करण अंबाला कडून, 13 बॉल 30 धावांची गरज. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. धावा केवळ आणि केवळ खर्च केल्या 2 आणि कंजूस गोलंदाजी मैदानाच्या आत प्रदर्शित केली आहे. 75 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही रिक्वायर्ड रन रेट 13.85 पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या षटकातला, शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये चाललाय, फिल्डर भरपूर दूर आहेत, 1 रन कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होईल, 2 धावा घेऊन जाईल प्रशांत गरत आणि स्ट्राईक ठेवेल रजत मुंडे. ज्या रजत मुंडेने मगाशी 3 षटकार मारलेले आहेत. आता 6 ओव्हरचा खेळ संपलाय, धावा झाल्या 77. आता बॉल शिल्लक आहेत 12 बॉल मध्ये धावा करायच्या 28. करण अंबालाची गोलंदाजी कौतुकास पात्र होती. आपण का लेजेंडरी क्रिकेटपटू म्हणून ओळखले जातो त्याचं पृथक्करण त्याने मैदानावरती पेश केलंय. नावलौकिकाला साजेशी कामगिरी म्हणजे काय ही करण अंबालाची इनिंग त्याची गोलंदाजीचा स्पेल सांगून गेलाय. इथून मात्र येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असणार आहे 28 धावांची. प्रति षटक 14ची सरासरी आखायची आहे. 14ची सरासरी 28 धावा करायच्या आहेत. नवीन षटकाला प्रारंभ होईल आणि गोलंदाजीसाठी आलाय दिल्लीचा दिल्ली एक्सप्रेस अनुराग सारशर बॉलिंगसाठी तयार. आता परत एक वेळा तीच चर्चा होईल, लेफ्ट हँडेड सीमर वर्सेस लेफ्ट हँडेड बॅटर. रजत मुंडे पहिल्या 6 बॉल मध्ये फक्त 2 धावा होत्या आणि त्याच्यानंतरचे जे 5 बॉल आहेत 19 धावा केलेल्या, 3 षटकार मारलेत त्याने. हाय रजत, कन्सिस्टन्सी ब्रो, सातत्य. द एंड इज द बिगिनिंग. सुरुवात आता करायची आहे. पुढचा बॉल फुलटॉस आहे, हवेत उडवलाय, कवचला फिल्डर येतात, प्रयत्न सुरू आहे. संस्कार ध्यानी ध्यान होतं बॉलवर, झेल टिपलाय, आउट होतोय रजत मुंडे. इच्छापूर्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना इनफॉर्म बॅटर रजत मुंडेचा हादरा, त्याचा धक्का आता महाराष्ट्र वॉरियर संघ कशा पद्धतीने सावरणार हे बघणं गरजेचं आहे. पवन केने, A1 पवन मैदानामध्ये येतोय. 1 रन
77 धावा, 4 फलंदाज बाद. या मॅचची कहाणी आतापर्यंत अशी राहिली आहे. 11 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. पवन केने मैदानामध्ये खेळण्यासाठी आलाय. संस्कार ध्यानीचं मी कौतुक करेन. काय झेल त्याने टिपलाय कव्हर्सला. मागच्या 2 ओव्हरमध्ये कहाणी बदलली या मॅचची. सेट बॅटर आउट झाले फरदीन काझी आणि त्याच्यानंतर रजत मुंडे. पवन केने गोरसईचा खेळाडू, अर्नाळ्याच्या प्रशांत घरतच्या बरोबरीने खेळायचा आणि दिल्लीचा गोलंदाज. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथेच पाहायला मिळतील. बघा ना, महाराष्ट्र संघाकडे बॅटिंग लाईनअप अजूनही कमालीचा आहे. अजूनही चांगले बॅटर येणं बाकी आहे. 6व्या विकेटसाठी आलेला पवन केने हेच सांगून जाईल. इन ॲट नंबर 6 पवन. पहिला बॉल शरीरापासून दूर खेळला. कवचला परत फिल्डर धावतायत. जगत सरकार कॅच ड्रॉप. सोडू नको तू झेल, अन्यथा होशील फेल. झेल सुटलाय. 2 धावा, जीवदान मिळालंय पवन केनेला. बघा, या मॅच मधील, या इनिंग मधील आतापर्यंतचा 3रा झेल सुटला गेलाय. जगन्नाथ सरकारकडनं आपण अपेक्षा करतो चांगल्या फिल्डिंगची, मात्र मोठ्या मॅच मध्ये, मोठ्या व्यासपीठामध्ये, मोठ्या स्पर्धेमध्ये अशा पद्धतीचं प्रेशर डेफिनेटली खेळाडूंना बॅकफूट वरती ढकलतं. 2 धावा आलेल्या आहेत. 26 धावांची गरज. 10 चेंडू 26 धावा, 4 षटकार मारायचे आहेत. बॉटम हँडचा वापर ऑन ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये चाललाय बॉल. फिल्डर येत आहेत. 1 धाव मिळते. संस्कार ध्यानी परत एक वेळा चांगली फिल्डिंग. एक सिंगल इथे कंप्लीट होते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 80. आता धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 25 धावा. बघा, एक मोठा फटका आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस्ता पाहायला मिळणार आहे. मॅच आता मात्र ते जुन्या काळाचे तराजू असतात ना, इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला, अशी परिस्थिती मैदानावरती आपण पाहतोय. 4था बॉल शरीरापासून दूर खेळलाय. पॉइंटला थोडा काळ बॉल थांबलाय. तिथे धाव मिळताना दिसणार नाही. प्रशांतला देखील शांत ठेवलंय. डॉट बॉल आलाय. त्याच्यामुळे 8 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. पुढच्या 2 बॉल मध्ये जर एखादा मोठा फटका आला नाही तर या मॅच मध्ये वरचढ आहे टीम दिल्ली धमाका. महाराष्ट्र संघाला आता मात्र कमबॅक करावं लागणार आहे. मोठ्या फटक्यांचा शोध घ्यावा लागणार आहे. शोधलं की सापडतं, आपण नेहमी म्हणतो. आता मात्र त्या मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये प्रशांत घरत आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल अनुराग. प्रशांतचा फटका. बॅक टू द बॉलर. बॉल निसटलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. करण अंबाला. तोपर्यंत एक सिंगल मिळते. आता 7 बॉल 24 धावांची गरज. जर या बॉलवर मोठा फटका आला नाही, बाउंड्री आली नाही तर पारड जळ आहे मग टीम दिल्लीचं. अभी नाही तो कभी नाही हा चेंडू फार महत्वाचा आहे. अन्यथा शेवटच्या षटकाचं प्रेशर. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून दिल्ली धमाकासाठी कोण गोलंदाज येणार या विवंचनेमध्ये आपल्याला राहावं लागेल. शेवटचा बॉल. पवन केने तयार फलंदाजीसाठी. समोर अनुराग सारशर. पॉइंट लॅक फिल्डर आहे. गलीमध्ये शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन. क्लीन बोल्ड. दांडी गोल. परफेक्ट यॉर्कर. फलंदाज बाद. फुल्लर लेनची डिलिव्हरी. फलंदाजाचा शॉट सिलेक्शन इथे मात्र चुकला. पवन केनेला इथून मात्र निराशेने तंबू मध्ये परतावं लागणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आत. विश्वजित मेघनाथ ठाकूर मैदानाच्या आत फलंदाजीसाठी आलाय. जिथे येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. समीकरण एवढंच आहे की 4 षटकार मारायचे आहेत आणि ते देखील करण अंबालाला. हेच समीकरण असणार आहे. आता अगदी स्पष्ट आहे. विजय आणि पराभवाच्या मध्ये उभा आहे अभिषेक कुमार दलोर. 6 बॉल मध्ये 24 धावांची गरज. मागच्या 2 ओव्हर मध्ये 24 धावा आल्या आणि त्याच्यानंतरच्या मागच्या 2 ओव्हर मध्ये 4 धावा झाल्यात. इथूनच तर सामना बदललाय. मागच्या 2 ओव्हर मध्ये 8 धावा, त्याच्या अगोदरच्या 2 ओव्हर मध्ये 48 धावा. हा डिफरन्स आहे. कुणाल सर, एक सूचना आहे प्रेक्षकांना.
सामना संपल्यानंतर कोणीही मैदानात यायचं नाहीये. पोलीस दल त्या ठिकाणी कार्यरत आहे, याची नोंद घ्यायची आहे. सामना संपल्यानंतर कोणताही प्रेक्षक मैदानात येणार नाही. लगेच फायनल सुरू होईल. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगची 6 बॉल 24 धावा. पहिला बॉल बैठक फटका फसलाय. अभिषेक पोचलाय, झेल टिपलाय, फलंदाज बाद. मैदानाच्या आत इथून मात्र पंकज जाधव बुम बुम माट्या इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानाच्या आत उतरताना पाहायला मिळतोय. आठवावे लागतील ते जुने दिवस. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये केलेली कामगिरी. पंकज बुम बुम पंकज 5 बॉल मध्ये दावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 24 तेव्हा 19 धावा पाहिजे होत्या त्या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये. आणि काय बॅटिंग केली होती पंकज जाधवने. आता समोर आहे करण अंबाला. परंतु मला कोणी प्रश्न विचारला हा सामना आणि या सामन्याला कलाटणी कुठून आली, तर मी बनेन संजू कनौजियाच्या त्या कॅचने. फरदीन काझीचा तो झेल मिडॉनला होता, धावत गेला, झेल टिपला आणि तिथूनच सामना बदललाय. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. पंकज जाधव 4 षटकार मारायचे आहेत पुढच्या 5 बॉल मध्ये. करण शॉर्ट बॉलचा वापर, कटर टाकलाय, बॉल विकेट कीपरच्या हातात, डॉट. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आत. आंतरराष्ट्रीय दर्जाचा गोलंदाज करण अंबाला पुन्हा एकदा सर्वांना मंत्रमुग्ध करणारी कामगिरी प्रदर्शित करताना पाहायला मिळतोय. 81 धावसंख्येवरती अर्धा डझन संघ महाराष्ट्र वॉरियर संघाने गमावलाय. ही कटू परिस्थिती मैदानावरती स्वीकारावी लागेल. बॉल हवे, टायमिंगच्या जोरावर मिड विकेटला आलाय सिक्सर. मॅच ऑन. लास्ट बॉलवर म्हणजे पहा सामना किती कलाटणी गेणारा ठरलाय. 18 बॉल 32 आणि मागच्या 17 बॉल मध्ये फक्त 16 धावा आलेल्या आहेत. इथेच तर मॅच बदलली. मागचा टेम्पो सेट केला गेला. कमालीची गोलंदाजी करण अंबालाने 2 षटकं हाताळली. संपूर्ण एका स्पेल मध्ये 11 चेंडूंवरती केवळ 11 धावा खर्च केल्यात. मैदानाच्या आतमध्ये कोणी येणार नाही. लगेच फायनल सुरू होईल. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला मिडॉनला आणि हा सामना इथे जिंकलेला आहे दिल्ली धमाका रेस्ट ऑफ इंडिया या टीमने. अभिनंदन.
ना विनंती आहे, मैदान मोकळं करायचं आहे आणि फायनलच्या सामन्यासाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर कोणी बसणार नाही याची प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगची फायनल आपल्या समोर काही क्षणांमध्ये या ठिकाणी येते. तत्पूर्वी सर्व प्रेक्षकांना सूचना आहेत, मैदान मोकळं करायचं आहे, कोणीही बॅरागेटच्या आतमध्ये बसायचं नाहीये अशी सूचना आम्ही आपल्याला देतोय. कृपया मैदान मोकळं करायचं आहे. सर्वांनी बाहेर यायचं आहे. एमडी ग्रुपचे सर्व मेंबर टी शर्ट घातलेले सर्वांनी पब्लिकला बाहेर करायचं आहे. लगेच सगळ्यांना बाहेर करा. एमडी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना विनंती आहे, मैदान मोकळं करून घ्या. लवकरच आपल्याला फायनलचा सामना या ठिकाणी खेळवायचा आहे. लवकरात लवकर मैदान मोकळं करून घ्या आणि फायनलच्या सामन्यासाठी कोणीही बॅरागेटच्या आतमध्ये प्रेक्षक बसणार नाहीये. मैदान मोकळं करा. सर्व